श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत सहभागी झालेल्या सर्व साधकांना आमचा नमस्कार। श्री महाराजांच्या प्रेरणेने श्री विनीतदादा यांनी आत्तापर्यंत सर्वांना 7 भागातून मार्गदर्शन केलंय आणि शंका समाधानाचे देखील 2 व्हिडिओ आत्तापर्यंत प्रसारित झालेले आहेत। 9 फेब्रुवारीला आपल्या ह्या उपक्रमाला 3 महिने पूर्ण झाले। आपण ज्या मार्गावर वाटचाल करत आहोत त्या मार्गावरून जाताना साधकाला नामस्मरणाच्या अनुषंगाने किंवा अनुग्रहाच्या अनुषंगाने किंवा ध्यानाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न, अनेक शंका उपस्थित होतात आणि आज अनेक लोकांनी विचारलेल्या ह्या शंका समाधानाचा हा भाग आपण आता प्रसारित करत आहोत। दादा आपल्याला ह्या भागातनं अनेक शंकांना, प्रश्नांना उत्तरं देणार आहेत। आपण हे सगळे शंका समाधानाचे व्हिडिओज का करतो किंवा हे भाग प्रसारित का करतो? कारण ह्या उपक्रमाच्या मार्गावरून जेव्हा आपण साधनेच्या मार्गावरून पुढे-पुढे जात आहोत, त्या मार्गावर चालताना एका निश्चित ठिकाणी पोहोचताना कुठल्याही शंका मनात असू नयेत। आपली श्रद्धा, आपली निष्ठा बळकट व्हावी यासाठी आपण करतोय। कारण आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविना निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही। तर आजच्या ह्या भागाला सुरुवात करूया। विनीत दादा तुम्हाला नमस्कार आणि तुमचं ह्या भागात खूप खूप स्वागत। जय श्रीराम। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। जय श्रीराम। सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद। आपण वसुबारसेच्या दिवसापासून रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी हा उपक्रम महाराजांच्या कृपेनी, प्रेरणेनी सुरू केला आणि जवळपास 3 महिने झालेले आहेत या 9 तारखेला। आणि महाराजांच्या प्रेरणेनी खूप विषयांवर चिंतनही महाराजांनी घडवलं। मग त्यात नामसाधना असेल, त्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या अनेक शंका, त्याची महाराजांनी जी काही उत्तरं आपल्याला, समाधान त्याचं जे काही महाराजांनी केलेलं आहे त्याचा आपण चिंतनाचा भाग बघितला। नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन कसं आहे सर्व मार्गांमध्ये। भक्ती मार्ग जेव्हा संत आचरायला सांगतात त्यात सुद्धा नवविधा भक्ती आहे। महाराजांनी नामस्मरण भक्तीवर जो पूर्ण भर दिलेला होता की सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला त्याचा प्रपंच सांभाळता सांभाळता नामसाधना जर त्याने केली, नामासारखं सोपं साधन नाही असं महाराजांचं सांगणं होतं। त्यामुळे ते सर्वश्रेष्ठ साधन कसं आहे हेही आपण बघितलं। नाम घेत जाता जाता काय होतं ती फलश्रुती सुद्धा आपण पाहिली आणि त्या अनुषंगाने सगळ्यांना जे काही स्वाभाविक नैसर्गिकरित्या पडलेले प्रश्न, शंका, त्याचा महाराजांच्या कृपेने आपण समाधान करण्याचा सुद्धा मागच्याही काही भागांमध्ये प्रयत्न केला आणि अजून जे काही थोडंफार शिल्लक राहिलेलं होतं त्या शंकांचं समाधान आपण या भागामध्ये करूया आणि आपण महाराजांच्या प्रेरणेने त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करूया। तर सुरुवात आपण मानसपूजेपासून करू, कारण आपण ह्या आत्मशुद्धीमध्ये 3 भागात सहजगत्या कसं पुढे जाता येईल हे बघतोय। तर त्याच्यामध्ये प्रथम मानसपूजा जी येते ती मानसपूजा नक्की कशी करायची, म्हणजे मानसपूजा म्हणजे नक्की काय आणि ते
कशी करावी हे खूप जणांना जाणून घ्यायचंय. बरोबर आहे. मानस पूजा हा जो भाग आहे, हा मनाशी निगडीत आहे. बरोबर. त्या शब्दातच मानस, मानस म्हणजे मन. मन. मानस पूजा ही भगवंताची किंवा सद्गुरूंची मनाने करायची पूजा आहे. बर. मनाच्या अंतर्गत पातळीवर जायचंय आणि त्यांचं पूजन करायचंय. इथे सगुणात काहीही नाहीये. बर. म्हणजे सगुण मूर्ती किंवा त्याच्यावर जे काही सगळे उपचार केलेले असतात किंवा आपण जे करतो, सगुण पूजा करत असताना बरोबर. तोच भाग मनाने फक्त कल्पना करायचा. बर. आता मानस पूजा ही करत असताना आपल्याला मनाच्या सूक्ष्म पातळीवर जायचंय. बर. म्हणजे आपण एकीकडे नाम घेतो आहोत, हम्म. एकीकडे आपलं ध्यान चालू आहे. हम्म. आता महाराजांनी हा सांगितलेला भाग आहे की जेव्हा तुम्ही नामसाधनेमध्ये असता, नाम घेत असता, तेव्हा हजारो तऱ्हेचे विचार मनामध्ये येत असतात. ती विचारांची प्रक्रिया आपण मागच्या भागामध्ये पाहिलेली आहे हम्म. की पहिल्यांदा सगळे अशुद्ध विचार वाहतील, बरोबर. घाबरून जायचं नाही आहे. 15-20 मिनिटं जाऊ देत सगळं. मग हळूहळू मन थोडं स्थिरतेकडे जातं. शुद्ध विचारांची प्रक्रिया, सुरू होते. निर्मिती प्रक्रिया सुरू होते. हे सगळं करत असताना महाराजांनी जे सांगितलेलं आहे की आपल्याला आपलं जे सूक्ष्म अंतःकरण आहे ना, हम्म. ते भगवंताच्या चरणाशी चिकटवून ठेवायचंय. बर. या सद्गुरूंच्या चरणाशी जायचंय आपल्याला, मनाने जायचंय. हम्म. इथे ती मानस पूजा आपल्याला करायची आहे. बर. म्हणजे जे सगुणामध्ये आपण करणार आहोत ते सगळे उपचार मानस पूजेमध्ये भगवंताला किंवा आपल्या सद्गुरूंना मनाने करणं, ते त्याची कल्पना करणं, ही ती मानस पूजा आहे. बर. आता जे विचारलंय की ती कशी करावी, हम्म. तर पहिल्यांदा आपण नामाला बसलेलो आहोत, नामस्मरण चालू आहे या ध्यान करतो आहोत. बर. हाही भाग आपण त्याच्यामध्ये बघितला की हो. काही जणांना त्याचं एकत्रीकरण फारसं हे होत नाहीये, जमत नाहीये. तर आपण तेही मागच्या भागामध्ये सांगितलं की तुम्ही 2-3 टप्प्यामध्ये करा, की पहिल्यांदा तुम्ही नामस्मरण पूर्ण करून घ्या तुमचं. मग स्वतंत्र मानसपूजा केली तरीही चालणार आहे. त्याला काही कुठला असा नियम नाही की अशा पद्धतीनेच ते व्हावं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की मानसपूजा आपल्याकडनं कोण करवून घेतं? सद्गुरू करवून घेतात. तर त्यात आपलं कर्तेपण नाहीये. बर. आपल्याला जे काही प्रश्न पडतात ना, की कसं करू? त्याच्यातच ते कर्तेपण आहे. मानसपूजा ही सद्गुरू तुमच्याकडनं करवून घेत असतात. त्याच्यामुळे आपण जरी स्थूल देहामध्ये आता असलो, बर. तरी मनाने असं कल्पना करायची आहे, अशी कल्पना करायची आहे की आपला सूक्ष्म देह बर. सद्गुरूंची किंवा भगवंताची मानसपूजा करतोय. बर. म्हणजे आपणच ती मानसपूजा चाललीये हे आपणच पाहायचंय. म्हणजे साक्षी भावाने. हा. त्यात आपलं कर्तेपण काही नाही. पण सुरुवात होत असताना आपल्याला शेवटी थोडीफार हालचाल करावी लागते. लागते. कशा अर्थाने की आता आपण मानसपूजेला सुरुवात करायची. आपण पहिल्यांदा समजा आपल्या सद्गुरूंची मानसपूजा करत असू. हम्म. तर आपल्या सद्गुरूंना बोलवावं. प्रेमाने त्यांना हाक मारावी की महाराज या. हम्म. पाठ द्यावा. रांगोळी काढावी. पाठ स्वच्छ करावा.
त्याच्यावर महाराजांना सांगावं, बसा महाराज. त्यांचे चरणकमल आपल्या हातामध्ये घ्यावेत. आपण बसावं त्यांच्यापुढे मांडी घालून, त्यांना उच्चासनावर बसवावं, चौरंगावर किंवा अशा मोठ्या ह्याच्यावर. आपण बसावं मांडी घालून, महाराजांचे चरणकमल आपण आपल्या हातामध्ये घ्यावेत. थोडे चेपावेत, तेल लावावं महाराजांच्या पायांना, सद्गुरूंच्या पायांना. पाणी घ्यावं, त्यात ते स्वच्छ धुवावेत, पुसावेत. ते जे वस्त्र आहे पुसण्याचं ते मऊ असावं, खूप असं खरखरीत नको. मग त्यांच्या पायांना हे होईल. मऊ ह्याने त्यांचे पाय टिपून घ्यावेत, पुसून घ्यावेत. असे एक एक आपण उपचार करावे. पादुकांना महत्व आहे बघा सद्गुरूंच्या. आपली हिंमत नाही होऊ शकत सद्गुरूंच्या चेहऱ्याकडे पाहण्याची. पायाकडे पाहावं, आपली दृष्टी पायाकडे असावी. महाराजांच्या सद्गुरूंच्या चरणाकडे आपली दृष्टी असावी. आणि मग महाराजांच्या गळ्यामध्ये हार घालावा, त्यांना अत्तर लावावं, त्यांना वारा घालावा. उन्हाळा खूप असेल तसा थंडावा त्यांना काही द्यावा. थंडी असेल तर उबदार कपडे त्यांना घालावे. त्यांना नैवेद्य दाखवावा. काय आवडतंय आपल्या सद्गुरूंना. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांना प्रार्थना करावी की महाराज, तुम्हाला हे सगळे आम्ही केलेलं आहे, पण आम्ही म्हणजे आमची काही पात्रताच नाहीये खरं सांगायचं तर तुम्ही ते गोड मानून घ्या. काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. कारण आपण काय करणार, आपण सद्गुरूंच्या पाशी बसलेलो आहोत फक्त. अशी सद्गुरूंची मानसपूजा करावी. भगवंताची मानसपूजा करावी, आपल्या उपास्य दैवताची. ती करत असताना सुद्धा जे कुठलं तुमचं उपास्य दैवत आहे त्याला डोळ्यासमोर आणा. म्हणजे तुम्ही रामाची मानसपूजा करणार असाल तर रामाची मूर्ती डोळ्यासमोर आणा, रामाला डोळ्यासमोर आणा. कुठल्या तरी एखाद्या मंदिरामध्ये तुमच्या मनामध्येच एक मंदिर स्थापन करा. अशी कल्पना करा की गाभाऱ्यामध्ये रामराया, सीतामाई, लक्ष्मणजी असे सगळे उभे आहेत. मारुतीराय असे बसलेले आहेत खाली. पुन्हा सगळी मनाने आपल्याला हे करायचे आहे, मानसपूजा करायची आहे. छान रामाला स्नान घाला. जर थंडी असेल तर थोडं कोमट पाण्याने घालायचं. थोडं बाहेर खूप उकाडा असेल तर थोडं गार पाण्याने घालायचं. हे मनाने करायचं. म्हणजे तो थंडावा किंवा पाण्याचा कोमटपणा आपल्याला सूक्ष्मात जाणवला पाहिजे. आणि काही वेळेला आपल्याकडनं असं अनवधानाने होतं. मग विचारावं की खूप गरम नाही ना लागलं, किंवा तुम्हाला खूप गार नाही ना झालं, असं विचारावं आपल्या देवाला. तो सत्यच आहे. तो जरी मनामधनं आपण त्याची पूजा करत असलो तरी तो आपल्यासाठी सत्यच असतो. त्याचंही अंग छान पुसून घ्यावं, त्याला छान वस्त्र घालावीत, फुलांच्या माळा घालाव्या, त्यालाही काय आवडतंय छान नैवेद्य दाखवावा, त्यालाही छान अलंकार घालावेत. अशी मानसपूजा करायची. धूप दाखवायचा, दीप दाखवायचा, सुगंधी द्रव्य, अत्तर लावायचं, सगळं काही करायचं. हे सगळं मनाने करायचंय. आता कसं आहे की हे सगळं करण्यामध्ये सुद्धा आपण साक्षी भावाने ते बघायचं. म्हणजे आपण डोळे मिटून ध्यानामध्ये आहोत किंवा आपण जप करत आहोत, पण ती पूजा घडतीये. ती पूजा घडतीये. आपले हात जरी असले तरी घडवतंय कोण?
महाराज घडवतायत, सद्गुरू घडवतायत. त्यामुळे मानस पूजा सुद्धा मी केली हा सुद्धा भाव नाही आला पाहिजे. हा त्याच्या पुढचा टप्पा आहे, हो. की मानस पूजा सुद्धा घडली. तिथे त्या मानस पूजेचे अनुभव यायला सुरुवात होते. बर. म्हणजे जेवढी इंटेन्सिटी, जेवढ्या तीव्रतेने आपण मानस पूजा करू ना, तेवढं ते सद्गुरु तत्व किंवा परमेश्वरीय तत्व जागृत होतं. बर. तिथून तुम्हाला काही प्रेरणा यायला सुरुवात होईल. सांगतील एखाद्या वेळेला सद्गुरू तुम्हाला, की आज मला ना ह्या रंगाचं वस्त्र घाल बरं का, किंवा ना आज मला हा पदार्थ हवाय, हा तू मला नैवेद्य म्हणून दाखव. आणि पुन्हा मानस पूजाच आहे. म्हणजे आपल्याला काय, ते मागतील तो पदार्थ समोर तयार होईल, किंवा आज ना मला तू असं असं कर, हे सांगतील समोरनं. त्याच्यासाठी आपला भाव सूक्ष्माकडे गेला पाहिजे. म्हणजे मी मानस पूजा करतोय हे करते पण राहिलं नाही पाहिजे. ते घडतंय इतकं आपण त्रयस्थ दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपण आपल्या उपास्य दैवतेचा जप, मनातल्या मनात नाममंत्राचा जप आपण चालू ठेवावा. होतं ते एकत्रीकरण होतं, साधतं, हळूहळू वेळ लागतो त्याला, पण हे होईल. बर. हे काही अवघड असं काही नाही. नाही. एकीकडे श्रीराम जय राम जय जय राम, किंवा तुम्ही श्री कृष्णाची मानस पूजा करत असाल तर मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तुम्ही कृष्णाला आंघोळ घालूच शकता. मग कधी तो तुमच्याकडे लोणी साखर मागेल, कधी काय मागेल, काही सांगता येत नाही. ते द्यायचं त्याला. बर. आणि कित्येकदा असा अनुभव येतो, हे मी मागे पण एकदा सांगितलेलं होय. आहे, की मानस पूजेमध्ये तुम्ही जे दाखवाल, जे काही घडेल, ते प्रत्यक्षात सुद्धा काही वेळेला घडतं. बर. आणि आपण म्हणतो, की अरे हे तर आजच सद्गुरूंनी माझ्याकडनं सकाळी करवून घेतलं होतं, किंवा ही अमुक अमुक गोष्ट मानस पूजेमध्ये घडलेली होती आणि मला खरोखरीच त्याचा अनुभव महाराजांनी प्रत्यक्षामध्ये सुद्धा दिला. दिला. तर हेही घडतं आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. मी आत्ता बघतोय सगळ्या लोकांचे जे काही मला संपर्क साधला जातोय, किंवा जे काही विचारत आहेत, तर कुठेतरी मनामध्ये एक अनामिक भीती पण आहे ह्या सगळ्या गोष्टींविषयीची, की आपल्याकडनं काही चुकणार नाही ना, आपल्याकडनं काही हे नाही ना होणार, मग त्याचा काही हे होणार नाही ना, विपर्यास होणार नाही ना. तर पहिल्यांदा ही सगळी भीती काढून टाका डोक्यात. बर. महाराज काय म्हणतात, की जी भीती आपल्याला भूताखेतांविषयीची वाटते, तीच भगवंताविषयी किंवा सद्गुरूंविषयी वाटली तर काय म्हणजे हो. दोघांमधला काय फरक आहे? फरक. त्यामुळे पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाका, काहीही होत नाही. एखादी गोष्ट घडेल, एखादी गोष्ट घडणार नाही. काहीही होत नाही. सद्गुरूंना तुमच्या मनाचा शुद्ध भाव माहिती असतो. बर. त्याच्यामुळे एखादी गोष्ट राहिली एखाद्या दिवशी करायची. कित्येकदा असं होतं, की आपण सगळी पूजा करतो आणि दूध साखरेची वाटी महाराजांच्या पुढे ठेवायची राहून जाते. मग आपल्या मनाला चुटपुट लागते, की आता काय होणार? आज आपण सकाळी महाराजांना दूधसाखरच दाखवली नाही. ठीक आहे. आज कदाचित त्यांना ती तुमच्याकडनं घ्यायची नसेल. तुम्ही करत नाही आहात ना, ते तुमच्याकडनं करून घेतायत. त्याच्यामुळे आपण जे काही घडतंय ते नैसर्गिकरित्या घडून द्या. बर. एवढंच मी सांगेन. पण मग काही लोकांचं म्हणणं असं आहे दादा, की त्यांनी त्यांच्या सद्गुरूला पाहिलेलं नाहीये आणि त्यांचे अनेक फोटो पाहिलेत, ते समाधी स्थान पाहिलंय. पण मग मानस पूजा करताना तेच डोळ्यासमोर येतं. सद्गुरूंची मूर्ती अशी किंवा सद्गुरू जे बघितलेलं असतं, हे ती सगुण रूपामध्ये. सगुण रूपामध्ये. मग त्यावेळेला त्यांनी काय करायचं? आणि मग तो जिवंतपणा त्यांना तो जाणवत नाही उपासना करताना. जिवंतपणा जाणवत नाही म्हणजे आपल्याला कल्पनेनीच सगळं करायचंय ना. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी आहेत. बरं. एक म्हणजे तुम्ही महाराजांच्या किंवा सद्गुरूंच्या काळामध्ये मनाने जाऊ शकता. बरं. म्हणजे अशी कल्पना करा, की महाराज किंवा सद्गुरू हे देहामध्येच आहेत. बरं. ही एक कल्पना करा. आणि महाराज किंवा आपले सद्गुरू बसलेले आहेत चौरंगावर म्हणा, किंवा एखाद्या ह्याच्यावर म्हणा, आसनावर. आणि तिथे तुम्ही पण मनाने जा त्या काळामध्ये. बरं. किंवा महाराजांचे किंवा सद्गुरूंचे लीला प्रसंग असतात, बरोबर. जे आपल्याला त्यांच्या चरित्रातनं कळलेले असतात. त्याचा एखादा भाग व्हा.
मनाने कल्पना करायची आहे, की त्या काळामध्ये जायचंय आणि मग ते सद्गुरू तत्व तुम्हाला तिथे देहाने जाणवेल. जिवंत असलेलं दिसेल. आणि मग असं मनासमोर आणा, की सद्गुरू कुठेतरी एखाद्या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांच्या चरणाशी बसलेलो आहोत आणि आपण त्यांची मानसपूजा करतोय. हा एक भाग आहे. किंवा तसं जर करता येत नसेल, तर सद्गुरूंच्या पादुका आहेत. बरोबर. त्या पादुकांवर सगळे आपण मानसपूजेचे हे करू शकतो, सोपस्कार सगळे बरं. पूर्ण करू शकतो. म्हणजे त्या पादुका मग एखाद्या परातीमध्ये घेऊन आपण त्यांच्यावर स्नान, अभिषेक बरं. सगळं करू शकतो. बरं. पादुकांची पूजा करू शकतो. बरं. कारण शेवटी सद्गुरू तत्व हे चरणांमध्येच आहे. अच्छा. म्हणजे आता म्हणजे मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, की सद्गुरूंना सदेह बघावं, का मूर्तीमध्ये बघावं, मूर्ती का समाधी स्थानात बघावं, का त्याच्या तुम्ही चरण. एखादी सद्गुरूंची मूर्ती समजा असेल, त्याच्या ती समोर मनाने कल्पून त्याच्यावर सगळे मानसपूजेचे उपचार करू शकता. बरोबर. म्हणजे स्वामींची मूर्ती असू शकते किंवा महाराजांची, कृष्णाची. कृष्णाची, रामाची. बरं. आपण मगाशी म्हटलं तसं, की मनामध्येच एक मंदिर तुम्ही स्थापन करा. स्थापन करा. रोज त्या मंदिरातल्या गाभाऱ्यामध्ये आपण जायचं आणि पूजा करायची. हो ना. आता एकाने विचारलंय, की मानस म्हणजे हा जे सगळं आहे ते आपण शक्यतो पहाटे उठून सगळा आपला दिवस सुरू व्हायच्या आधी करतो. त्यामुळे त्या अनुषंगाने आपण सकाळचा अभिषेक करू शकतो. पण सकाळी समजा आपल्याला नाही जमलं आणि आपण रात्री बसलो, तर आपण काही सद्गुरूंना अभिषेक नाही करणार. त्यावेळेला आपल्या सद्गुरूच्या ठिकाणी शेजारतीची वेळ झाली असेल, तर मग आपण मानसपूजा पुढे कशी करायची त्याच्यात? जर आपण रात्री किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही मानसपूजा करणार असाल, तर नैसर्गिकरित्या आत्ता काय वातावरण आहे बाहेर, हो. तर समजा महाराजांची किंवा सद्गुरूंची झोपण्याची वेळ झालेली असेल, तर ते आपण उपचार मानसपूजेमध्ये करू शकतो. बरोबर. पाय चेपून देऊ शकतो. बाहेर थंडी असेल, तर शाल त्यांना पांघरू शकतो. त्यावेळेचे जसा वेळ असेल निसर्ग. नैसर्गिकरित्या जसं असेल हां, त्याप्रमाणे आपण करायचं. प्रहराप्रमाणे तुम्ही. प्रहराप्रमाणे करायचं. अच्छा, म्हणजे आज अभिषेक राहिला म्हणून दुःख नाही हां, करायचं आपण. अभिषेक राहिला म्हणून आता रात्री आपण तो अभिषेक घालू असं नको. असं आता नाही. रात्रीची वेळ झाली आहे. त्याच्यामुळे महाराज आता समजा झोपणार आहेत किंवा सद्गुरू झोपणार आहेत. तर तुम्ही त्यांची झोपण्याची म्हणजे व्यवस्था. व्यवस्था करा म्हणा किंवा आपण झोपायच्या आधी त्यांच्या तळव्यांना तेल वगैरे लावून बरोबर. आपण त्यांना चेपून देऊ शकतो त्यांचे पाय. शाल घालू शकतो, पांघरूण घालू शकतो. बरोबर. एखादं शेजारतीचं पद म्हणू हो. शकतो. तर आपण हे शेवटी कसं आहे, मी मगाशी म्हटलं तसं सुरुवातीला जरूर त्याचं कर्तेपण आहे. बरोबर. पण नंतर ते कर्तेपण विरून गेलं पाहिजे. हं, हं. आणि सगळं सद्गुरूच करून घेतायत हा भाव इतका मनामध्ये घट्ट बसला पाहिजे ना, बरोबर. की तुम्ही त्यावेळेला जेव्हा काही मनाने सुरू कराल ना, तेव्हा सद्गुरूच तुमच्याकडनं करून घेतील त्यांना पाहिजे ते सगळं. बरं, बरं. तुम्ही तुमचे म्हणून उरणारच नाही. म्हणजे मानसपूजा हा असा भाग आहे, की ज्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःलाच विसरतो. माझे मी पण सोडून देऊन. सगळं आपण विसरून जातो आणि पूर्णपणे सद्गुरूंच्या किंवा महाराजांच्या किंवा भगवंताच्या त्या ह्याच्यामध्येच आपण पूर्णपणे मग्न झालेलो असतो. आणि देहाला विसरणं हीच खरी समाधी आहे ना. त्याच्यामुळे ते समाधी सुख अगदी 5 मिनिटासाठी जरी आपल्याला मिळालं ना, तरी सुद्धा महाराजांना ते आवडतं. बरं. आणि एकीकडे नाम चालूच आहे. त्यात काही खंड त्यात पडलेला काही हे नाहीये. आणि ठीक आहे, तुम्हाला समजा पहिल्यांदा तुम्ही नाम घेतलं, नंतर तुम्ही स्वतंत्रपणे मानसपूजा पूजा केली, केली. तरी सुद्धा स्मरण आहेच ना. स्मरण आहे. जेव्हा तुम्ही रामाची मानसपूजा करताय, तेव्हा तुम्हाला रामाचं स्मरण आहे. जेव्हा तुम्ही महाराजांची मानसपूजा करताय, सद्गुरूंची करताय, तेव्हा तुम्हाला त्यांचं स्मरण आहे. आणि पुढच्या टप्प्यावर ध्यानात तुम्ही संपूर्णपणे एकरूप होण्याचाच प्रयत्न करताय म्हणजे पुन्हा ते अनुसंधान आहेच तो तुमचं. भाग पुढे मग ध्यानाकडे जातो. बरं, बरं. ही सगळी मानसपूजा झाल्यानंतर आपण बसायचं त्यांच्या चरणाशी आणि मग पुन्हा नामाला सुरुवात करायची. बरं. असं मनाने कल्पायचं, की हो, खरंच महाराज देहामध्ये आहेत. ते त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपण पण देहानी आहोत, त्या काळामध्ये आहोत. हं. आपण पण महाराजांच्या चरणापाशी बसून बसलं. राहायचं. आणि आपण विसरण्याचा स्वतःला प्रयत्न करायचा. म्हणजे मग आपण काय हे राहिलं का, ते राहिलं का, असं करायला हवं हां, होतं का? म्हणजे हे हे सगळं हळू ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या सुटत. काळामध्ये असतात. बरोबर. जरूर असतात.
पण नंतर नंतर त्या सगळ्या सुटत जातात आणि बाजूला पडतात बाजूला आणि मग पडतात. सद्गुरूंना जेवढं हवंय तेवढंच ते तुमच्याकडनं मानसपूजेतनं हं. घेतील. तुम्ही उगीचच फार मनाची किंवा त्यात सुद्धा सगुणाची हालचाल करायची नाही. वस्तूंची हालचाल करायची नाही. काही नाही करायचं. साक्षी भावानी काय महाराज आपल्याकडनं करवून घेतायत, बघत बसायचं. बरं, बरं. तर आता काही प्रश्न पुढचे अनुग्रहाविषयीचे आहेत. तर अनुग्रह घेणं म्हणजे नक्की काय? किंवा अनुग्रह म्हणजे नेमकं काय? असं मुळात आधी हाच प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. अनुग्रह म्हणजे आपल्याला सद्गुरूंनी नाम देणं. बरं. साधा सोपा हा त्याचा अर्थ. अर्थ आहे, पण त्याच्यामध्ये खूप गूढ गोष्टी भरलेल्या आहेत. वरनं दिसताना ते असं दिसतं, की हां, सद्गुरूंच्या स्थानी गेलं, त्यांच्याकडनं नामाची दीक्षा घेतली, म्हणजे आपल्याला सद्गुरूंचा अनुग्रह झाला. झालं. ही गोष्ट बरोबर आहे. पण ही गोष्ट घडण्याच्या आधी खूप काय-काय असतं. बरं. आणि अनुग्रह म्हणजे सद्गुरूंनी सिद्ध केलेलं त्यांच्या तपश्चर्येने. म्हणजे महाराजांनी काय सांगितलंय, की भगवंताचं नाम हे स्वतः सिद्धच आहे. बरोबर. त्याला कोणी परत सिद्ध करायची आवश्यकता नसते. त्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत, ज्याचा भाग आपण मागेही बघितलेला होता, की मला आता देवाचं नाम घ्यायचं आहे किंवा मला आता नामस्मरण करायचंय म्हणजे मला गुरु करायला पाहिजे. हो. म्हणजे देहामध्ये असलेला तरी सद्गुरू करायला पाहिजे किंवा समाधीस्थानी जाऊन तरी मंत्र घेतला मंत्र पाहिजे. घेतला पाहिजे. मगच मी नामस्मरण करू शकतो. असंही आहे. हे हां. पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. बरं. महाराजांनी काय सांगितलंय? तुम्ही नाम घ्यायला सुरुवात करा. बरं. भगवंताचं नाम आहे ते स्वतः सिद्धच आहे. तुम्ही सुरू करा घ्यायला. ते नाम एक दिवस तुम्हाला सद्गुरूंची भेट घडवून आणेल. सद्गुरू तुम्हाला भगवंताची भेट घडवून आणतील. असे टप्पे आहेत ते. हां. त्यामुळे हे पहिलं डोक्यातनं काढून टाका, की मला अनेकांनी विचारलंय, हो. की आमचे कोणी ओळखीचे आहेत, स्नेही आहेत, त्यांना ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचंय हो. नामस्मरणाच्या. पण त्यांनी महाराजांचा अनुग्रह घेतलेला नाहीये नाहीये. किंवा त्यांचा दुसऱ्या सद्गुरूंचा अनुग्रह आहे हं. किंवा मग अनुग्रह घ्यायलाच पाहिजे का? त्याच्याशिवाय नामस्मरणच करता येणार नाहीये का? तर असं अजिबात नाहीये. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नामाला लगेचच सुरुवात करायची. सद्गुरु तत्व हे काही काळाने तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करेल. त्याच्यानंतर सद्गुरु तत्व तुम्हाला रामरायांकडे, कृष्णाकडे, जे कुठलं उपास्य दैवत आहे, तिथे तुम्हाला घेऊन जाईल. पण सद्गुरूंच्या भेटीसाठी नामच आहे. त्यामुळे पहिलं हे डोक्यातनं काढून टाकायला हवं आपण सगळ्यांनीच, की मला गुरु करायला पाहिजे. त्याच्याशिवाय मी नाम घेऊ शकत नाही, असं नाहीये. नाम घ्यायला सुरुवात करायची. ते नाम तुम्हाला सद्गुरूंपर्यंत पोहोचवेल. त्यामुळे तो जो प्रश्न आहे, हो. की अनुग्रह घेणं म्हणजे काय? तर अनुग्रह घेणं म्हणजे नुसतं सद्गुरूंकडनं नाम घेणं नाही, तो एक ढोबळ अर्थ झाला. आपण कधी जातो सद्गुरूंच्या पाशी? ते नाम घ्यायला. ज्या वेळेला आपण आपलं सगळं आयुष्य त्यांना समर्पित केलेलं असतं मनाने, की आता सद्गुरूंशिवाय माझ्या आयुष्यामध्ये काहीही नाही. माझा व्यवहार, माझा प्रपंच एकीकडे चालूच राहणार आहे. पण मी जर साधन मार्गावर असेन, मी जर उपासना मार्गावर असेन आणि मला खरोखरीच भगवंतापासून येणारा आनंद किंवा समाधान ह्याची प्राप्ती मी हयात असतानाच मला व्हावी, असं वाटत असेल, कारण देह गेल्यानंतर, देह सुटल्यानंतर आपल्याला माहिती नाहीये सूक्ष्मातलं काय आहे. ते महाराज सांभाळतील. पण जोपर्यंत देहामध्ये आहोत, तेव्हाच साधन होणार आहे, तेव्हाच उपासना होणार आहे. त्यामुळे साधन मार्गावर चालत असताना किंवा उपासना मार्गावर आपण चालत असताना त्या सद्गुरु तत्वाविषयी मनामध्ये असा भाव पाहिजे, की
आता महाराज तुमच्याशिवाय काहीही नाही, काहीच नाही आयुष्यामध्ये, असा सद्गुरूंच्या विषयी जेव्हा भाव उत्पन्न होईल, त्या भावानी जेव्हा त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं जाईल आणि जेव्हा ते आपल्याला त्यांचं म्हणतील हो. आणि नाम देतील आणि जवळ घेतील, त्यावेळेला अनुग्रह झाला. हा सगळा मनाच्या सूक्ष्म पातळीवर आपणच आपला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे त्या सद्गुरु तत्वाविषयीची इंटेन्सिटी, तीव्रता मनामध्ये प्रचंड दाटल्याशिवाय ह्या गोष्टी अनुभवायला येणार नाहीत. त्या वरवरच्याच होतील. त्यामुळे आपण पहिल्यांदा नाम घ्यायला सुरुवात करायची. सद्गुरु तत्वापाशी जात राहायचं. आपल्या मनाचा भाव काय होतोय, एखाद्या स्थानी गेल्यानंतर जर डोळ्यातनं घळाघळा अश्रू येत आहेत, शरीर रोमांचित होतंय, अष्टसात्विक भाव जागृत होत आहेत आणि आता काही नाही आयुष्यामध्ये उरलं, जे काही आहे ते सगळं महाराज, बास माझे सद्गुरू, ह्याच्या पलीकडे काही आयुष्यात उरलंच नाहीये आणि आता तेच माझा सगळा काही सांभाळ करणार आहेत, तेच माझ्याकडनं सगळं काही करवून घेणार आहेत आणि माझा प्रपंच आणि माझा परमार्थ दोन्ही त्यांनाच अर्पण आहे, अशी जेव्हा मनाची थोडी तरी अवस्था, असं मी म्हणत नाही की 100%, ती हळूहळूच वाढते, पण कुठेतरी तो भाव जागृत व्हायला पाहिजे, ती भावना जागृत व्हायला पाहिजे की आता काही राहिलं नाहीये. म्हणजे काहीही जरी झालं तरी मी महाराजांच्या पाशी जाणार आहे, काही झालं तरी मी अमुक एखाद्या सद्गुरु स्थानी जाणार आहे. ही भावना जेव्हा मनामध्ये प्रबळ होईल ना, त्याच वेळेला त्या सद्गुरूंच्या स्थानी जायचं आणि जर त्यांची इच्छा झाली तर ते तुम्हाला नाम देतील. बर. आता पुढचा प्रश्न असा पडतो की समजा सद्गुरू देहात नाहीये, हा, खरंय. तर मग त्यांची इच्छा आहे नाहीये हे आम्ही कसं काय समजावं? अगदी बरोबर. ते सुद्धा महाराजांवर सोडून द्या, बर. ते सुद्धा सद्गुरूंवर सोडून द्या. कित्येकदा आपल्याला असा अनुभव येतो ना की 2-2, 3-3 वेळा आपण अनुग्रह घेण्यासाठी एखाद्या स्थानी जातो, पण काही कारणाने तो होत नाही. बर. आणि एखाद्या वेळेला तो आपण सहज म्हणून गेलो आणि तो झाला. काय महाराजांची कृपा किंवा सद्गुरूंची कृपा, ते काय करतील त्यांचंच त्यांना माहिती. पण आपल्या मनामध्ये तो भाव आपण प्रबळ करत नेला पाहिजे. म्हणजे अशी ती भावना पाहिजे. त्यावेळेला जेव्हा तो अनुग्रह होतो ना, म्हणजे महाराज जेव्हा देतात किंवा सद्गुरू तत्व जेव्हा देतं की चल तू टेक डोकं पादुकांवर, मी तुला रामनाम देतो, किंवा हे जे होतं सद्गुरू तत्वाकडनं, त्याची तीव्रता वेगळीच असते आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडं थांबायला पण पाहिजे. बर. घाई करायची नाही. तो भाव मनामध्ये वाढवत गेला पण पाहिजे. आपला सद्गुरू तत्वाविषयीचा असलेला भाव हा अधिकाधिक तीव्र होत गेला पाहिजे. दुसरं काही सुचलंच नाही पाहिजे. इतका त्या सद्गुरू तत्वाविषयीचा भाव मनामध्ये जागृत व्हायला पाहिजे की बस काही झालं तरी आता फक्त महाराज आहेत, दुसरं कोणीही नाहीच आहे माझ्या आयुष्यामध्ये. एक प्रपंच चालू राहील, व्यवहार चालू राहील, पण सगळ्याला व्यापून महाराज उरतील, सगळ्याला व्यापून सद्गुरू उरतील, सगळ्याला व्यापून सद्गुरू तत्व उरेल. ही जेव्हा मनाची बैठक तयार होईल ना, तेव्हा जे नाम मिळतं किंवा तेव्हा जेव्हा सद्गुरू कृपा करतात ना, त्या सद्गुरूंच्या कृपेला अनुग्रह म्हणतात. नाम मिळणं हा त्यातला एक भाग आहे. बर बर. ते खरं तर तुमच्यावर पूर्ण कृपा करतात त्या क्षणी. ते अनुग्रह देतात म्हणजे सद्गुरू तत्व तुम्हाला त्यांचं म्हणतात की आता हा माझा आहे. म्हणजे जसं मागे आपण बघितलं होतं की आपण आईचा हात धरणं आणि रस्ता ओलांडताना आईनी आपला हात घट्ट धरणं आणि आपल्याला घेऊन जाणं गर्दीतनं, तर तो हात सुटत नाही, कारण आईनी घट्ट धरून पकडलाय ना. जेव्हा आपण हात धरलेला असतो तेव्हा तो सुटू शकतो, पण जेव्हा आई आपला हात तिच्या हातामध्ये घट्ट धरते, त्याला अनुग्रह म्हणतात. त्यामुळे अशा पद्धतीने आपण
जायचं त्या सद्गुरु तत्वापाशी. तो बरोबर. भाव आपला वाढला पाहिजे. म्हणजे वाटेल तो प्रसंग आयुष्यामध्ये घडला तरी तुम्ही कोणाला आठवणार? जे सद्गुरु तत्व डोळ्यासमोर येईल ना, ते ते तुमचे सद्गुरु. सद्गुरू. बरोबर. आणि जोपर्यंत ती भावना तीव्र होत नाही, तोपर्यंत अनुग्रह घ्यायची घाई पण करायची. बरं. ती भावना तीव्र व्हायला पाहिजे त्या तत्वाविषयीची. बरोबर. तेव्हाच जाऊन अनुग्रह घ्यायचा. तो काही व्यावहारिक भाग नाहीये. म्हणजे आता मी जाऊन तिथे अनुग्रह घेते आणि मग पुढची वाट असं नाहीये ते नाही, थोडक्यात. ते तर डोक्यातून काढूनच काढूनच टाका, टाकायचं. की नामस्मरण करायचंय म्हणजे मला गुरु केला पाहिजे किंवा कोणीतरी सद्गुरू पाहिजे, ज्यांनी मला ते नाम दिलं पाहिजे, मगच मी ते घेणार असं नाही. आता घ्यायला अनेक सुरुवात करायची. अनेक घरांमध्ये लहान मुलं आपल्याकडे मोठी माणसं हे सगळं घेतायत, नाम घेतायत, साधना करतायत हे बघत असतं आणि काही मुलांना उपजत त्याच्याबद्दल तळमळ असते. तर एकांच्या घरी 7 वर्षाची मुलगी आहे, म्हणजे 7 वर्षाचं मुलगी आहे, तर तिला अनुग्रहाची तळमळ आहे. तर त्यांनी विचारलंय, की मग तिला नाम घेऊ म्हणजे अनुग्रह घ्यायसाठी त्या सद्गुरुस्थानी घेऊन जावं का आणि तिला तो मंत्र द्यावा का? आता हा भाग थोडासा व्यक्तिपरत्वे बदलतो. बरं, आपण हे मागेही म्हटलं होतं, की छोट्या मुलांच्या बाबतीत तुम्ही थोडासा धीर धरा. बरं. पण एखादी छोटी मुलगी किंवा मुलगा कोणीही म्हणजे खूपच तुमच्या मागे लागली, तर कदाचित ती महाराजांची किंवा सद्गुरूंची पण इच्छा असू शकते. बरं. त्याच्यामुळे ह्याच्यावर आपण काय असं फारसं भाष्य नाही करू शकत. हा व्यक्तिपरत्वे भाग आहे. पण तरीसुद्धा थोडासा धीर धरा. त्या मुलाला किंवा मुलीला थोडं मोठं होऊ दे. तिची इंटेन्सिटी किंवा हं, तीव्रता तशीच टिकून राहतीये का? किंवा तुम्हाला रोजच्या रोज तुम्ही आई-वडील म्हणून ऑब्झर्व्ह करताय. करताय. तर खरोखरच ती व्यक्ती पूर्णपणे महाराजांना किंवा सद्गुरूंना शरण गेलेली असेल, तर कदाचित काही मागच्या जन्माचाही भाग असतो ना, त्याच्यामुळे पुढच्या जन्मामध्ये ते लगेचच सुरू होतं. हां, त्यामुळे तो व्यक्ती सापेक्ष भाग आहे. म्हणजे त्याच्यावर बरं. मी असं काही भाष्य नाही करू शकत. हा ज्यांनी त्यांनी अ, ह्याचा ठरवायचं. ठरवायचा भाग आहे. बरोबर. अनेक घरांमध्ये कुलधर्म, कुळाचार, सणवार हे अगदी आनंदाने म्हणजे प्रायोरिटी ठेवून ते केलं जातं. मग त्याप्रमाणे त्या-त्या देवतांची, त्या-त्या दैवतांची उपासना केली जाते. म्हणजे सत्पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा आपण मूर्तीपूजा त्या-त्या वेळेला सणवार साजरे करताना केलेली बघितलेली आहे. तर त्या साधकांचा प्रश्न असा आहे, की समर्थ म्हणतात सगुणापासून सुरुवात करून निर्गुणापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. तर हा नामापासून सुरू झालेला जो प्रवास आहे, तो आपल्याला निर्गुणापर्यंत कसा घेऊन जातो? त्याची काय टप्पे असतात? किंवा कसं आपण सगुण ते निर्गुण हे खरंच प्रत्येकजण जाऊ शकतो का? आणि नक्की जाऊ शकतो. काय आहे, आज सर्वसाधारण जर चित्र पाहिलं हं. आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये, हो. तर पूर्वजांनी आपल्या फार खुबीनी आपल्यामध्ये तो परमार्थ रुजवण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या माध्यमातनं केलेला आहे. बरं. का आपण वर्षभर निरनिराळे जे सणवार किंवा देवतांचे उत्सव हं. किंवा त्या वेळेला जन्माचे उत्सव किंवा काहीही म्हणजे वर्षभर आपण जर नीट बघितलं, तर आपल्या पूर्वजांना माहिती आहे ना, त्यांनी फार खुबीनी तो परमार्थ रुजवला बरोबर. आपल्या सगळ्यांच्याच अंतरंगामध्ये. म्हणजे जसं महाराज म्हणतात तसं, की जमिनीवर पडलेलं नाणं उचललं, की प्रपंच आणि परमार्थ येतो एकदमच हातामध्ये. एकदम. तसं आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये परमार्थ हा रुजवलेलाच आहे, बरं. आपल्या आधीच्या पिढीने. पिढीने. जसं आपली छोटी मुलं गणपतीची आरती करायला आपल्या मांडीमध्ये येऊन बसतात. हं. हे काय आहे? हा परमार्थच आहे. पण तो रूढी, परंपरा किंवा कर्मकांड ह्याच्या पलीकडे तो हळू गेला पाहिजे. म्हणजे करायचं सगळं आहे आपल्याला. हं. म्हणजे कसं? म्हणजे आता हा विषय सगुण निर्गुण असा हो, आहे, हो. त्या अनुषंगाने आपण बोलतोय, की समजा आपण एखाद्या उपास्य दैवताची काही पूजा करतो आहे घरी. हं. ती सगुण उपासना आहे. हो. पण त्याच्या पलीकडे आपण निर्गुणातलं तत्व जे पुजतो आहे, त्याची मनामध्ये जाणीव पाहिजे. बरं. म्हणजे आपण गणपतीची पूजा करत असू, तर निर्गुण गणेश तत्वाची आपण
जाणीव मनात ठेवली पाहिजे बर बर की निर्गुण गणेश तत्व आहे, पण ते सगुणामध्ये एक विशिष्ट आकृतीबंध घेऊन आपल्या समोर आलेलं आहे. हम्म त्यामुळे आपण ते करायचंच आहे. म्हणजे जसं समर्थ माऊली सांगते किंवा महाराजही सांगतात, की सगुण भक्ती केल्याशिवाय निर्गुणत्व कळणार नाही आहे. हम्म. महाराजांनी काय उदाहरण दिलं, की डोंगराच्या पलीकडे गाव आहे. हे माहिती आहे आपल्याला. हो आपण डोंगराच्या ह्या बाजूला आहोत. डोंगराच्या पलीकडे गाव आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण ते गाव दिसणार आहे का? नाही दिसणार. त्याच्यासाठी काय करायला लागेल? सगळा डोंगर पहिला चढावा लागेल. तो चढून वर डोंगर माथ्यावर गेलं, की मग खाली गाव दिसतं. तशी सगुण भक्ती आहे. ती सगुण भक्ती केल्याशिवाय पलीकडचं निर्गुणाचं गाव दिसत नाही. बरोबर आहे. त्यामुळे अगदी मनापासून सगळी करायची सगुणातली भक्ती. सगळे सगुण उपचार करायचे, पण त्या उपचारांमध्ये आपण अडकायचं नाही. नाही. एखादी गोष्ट घडली, एखादी गोष्ट नाही घडली, पलीकडे जायचं म्हणजे भाव बघायचा, हम्म. की नैवेद्याला अमुकच पदार्थ लागतो किंवा आपल्याकडे छोट्या-छोट्या गोष्टी असतात हो. ना, करायचं. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं जरूर करायचं. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. भाग आहे. त्याच्यामध्ये आपण काही बोलायचं नाही की आपण बोलूही शकत नाही. बरोबर. ज्याचा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. पण आपण ही उपासना करत असताना निर्गुण तत्व त्याच्यामधलं काय आहे? म्हणजे तुम्ही जर देवीची उपासना करत असाल, तर भगवती तत्व तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. विष्णू तत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. गणेश तत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्या मार्फत, त्याच्या माध्यमातून. म्हणजे काय? की समजा आपण गणपतीचे उपासक आहोत. हम्म. तर गणपतीची सगुण उपासना करता करता त्याच्यामध्ये आपण इतकं तल्लीन व्हायचं, की ते निर्गुण तत्व आपल्याला कुठेतरी आपल्यापर्यंत ते येतं. आणि आपल्याला कळतं, की ते निर्गुण तत्व खरं तर आपण पुजतोय. पण सगुणाच्या आधाराने निर्गुण भक्ती आहे. त्यामुळे सगुण आणि निर्गुण ह्या एकाच ह्याच्या बाजू आहे. बाजू आहे. सगुण भक्ती करता करताच निर्गुणाकडे जायचं. निरखुणाचे त्यामुळे महाराजांनी सुद्धा जे सांगितलं, की नाम हे सगुणही आहे आणि नाम हे निर्गुणही आहे. का? कारण आपण ज्या भगवंताचं नाम घेतो आहे, नाम घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्या भगवंताची सगुण मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येईल. पण ते रूपाचं ध्यान हे जास्त वेळ टिकत नाही. नंतर ते नाहीसं होतं आणि फक्त त्याचं नामच शिल्लक राहतं. बरोबर. म्हणजे सगुणातलं नाम निर्गुण तत्वाचं द्योतक बनतं. हम्म. म्हणजे सगुणातलं नाम हे निर्गुणाकडे जातं. जात. त्यामुळे नाम हे सगुणही आहे, निर्गुणही आहे. भगवंत सुद्धा सगुणही आहे, निर्गुणही आहे. हम्म. सगुणातून निर्गुण. निर्गुणाचे सगुणाच्या भेटी आलो सगुणा संगी. म्हणजे ते सगुण उपासना करता करता तत्व जाणून घेतलं की तुम्ही निर्गुणाकडे तुमचा प्रवास सुरू झाला असं म्हणता येईल आपल्याला. आता निर्गुणाकडे जाण्याचा विषय निघालाय तर मग तिथे ध्यानाचाही विषय त्याला जोडून येतो. तर मग अशा वेळेला आपण ध्यान करायचं म्हणजे नक्की काय करायचं, कसं करायचं? आणि ते समजा आपल्याला निर्गुण तत्व जाणून घ्यायचंय तर ते ध्यानाने आता जाणून निर्गुण घेता येईल. तत्व ध्यानाने कसं जाणून घ्यायचं? तर महाराज म्हणतात तसं भगवंत हा चराचरामध्ये व्याप्त हो. आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे. प्रत्येक गोष्टीत भगवंत आहे हे मानायचं. ते निर्गुण तत्व तिथे ते ओळखायचं. बर. सगळ्या गोष्टींमध्ये भगवंत भरलेला आहे. सजीव, निर्जीव सगळीकडे भगवंत आहे. सगळीकडे. त्यामुळे सजीवही झाला, निर्जीवही एखादी गोष्ट असली तरी त्याच्यामध्ये परमेश्वरीय तत्व हे असतंच. कारण सगळी सृष्टीच भगवंताने उत्पन्न केलेली आहे. त्याच्यामुळे सगळीकडे तो भगवंत निर्गुण तत्वाने जर ओळखायचा असेल ना, तर सगळ्यांमध्ये तो भगवंत आहे असं पहिलं खुणगाड बांधायची. म्हणजे तो व्यक्तीमध्ये आहे, एखाद्या प्राण्यामध्ये आहे, सजीव गोष्टीमध्ये आहे, तसाच निर्जीवामध्ये पण आहे. तो झाडामध्ये पण आहे, फुलामध्ये आहे, सगळीकडे भगवंत व्याप्त आहे. अशी जर मनाने खुणगाड बांधली, तर ते निर्गुणत्व ओळखायला आपल्याला सोपं जातं. बर. म्हणजे एखाद्या पाषाणामध्ये सुद्धा मूर्ती लपली आहे असं समजा. हो. नको असलेला भाग काढून टाकला,
की भगवंतच शिल्लक राहतो. हो ना. त्यामुळे सगळीकडे भगवंत आहे. सगळीकडे अशी जागाच नाही कुठे, की जिथे भगवंत नाही. सृष्टीमध्ये सगळीकडे भगवंत व्यापलेला आहे. म्हणजे व्यापून तो वर उरलेला आहे. उरलेलं आहे. म्हणजे असं म्हणतात ना, की हो. तो व्यापून दशांगुळे वर उरलेला आहे. त्यामुळे निर्गुणत्व जर ओळखायचं असेल, तर सगळीकडे भगवंताची वस्ती आहे असं मनाशी खुणगाड बांधायची. म्हणजे सगळीकडेच तुमच्यामध्येही भगवंत आहे, सगळ्यांमध्येच भगवंत आहे. असं जर आपण मनाने हं. थोडा त्याचा अभ्यास केला ना, तर हळू आपण आणि मग ते निर्गुणत्व असं ओळखलं. पण मग त्याची पूजा कशी करणार? हं. किंवा त्याचं हे कसं करणार आपण? त्याच्याशी त्याच्याशी आपण कनेक्ट कसं होणार? कसं मग तो सगुण भक्तीचा भाग आहे. मग अजून पुढे जाऊन कुठल्याही व्यक्तीचं मन न दुखवणं, हा सुद्धा निर्गुण भक्तीचाच भाग आहे ना. कारण मन हा भगवंताने सांगितलंय माझा अवतार आहे. आता हो. मन असं दाखवता येतं का? नाही ना. नाही दाखवता येत. पण मन हे असतंच ना. आपल्या मनातच एखादी गोष्ट येते. हो. त्याच्यामुळे मन हा काही अवयव नाही, की जो असा शरीरशास्त्राप्रमाणे दाखवता येतो. पण तो आहे. ते असणेपणाच्या गुणाला भगवंत म्हणतात. म्हणून भगवंतानी काय सांगितलं, ते मन सुद्धा माझा अवतार आहे. मग कोणाचंही मन न दुखवणं, ही निर्गुण तत्वाचीच उपासना आहे. म्हणजे सगुणामध्ये आपण 2 तास पूजा केली. पण लोकांची मनं दुखवत हं. राहिलो, तर खरा देव आपल्याला कळलाच नाही, नाही. असं म्हणावं लागेल. ठीक आहे. असं काही आपल्याला पूर्ण 100% कदाचित वागता येणार नाही. नाही. कारण व्यवहारामध्ये असं होतं, की पटकन कोणाबरोबर भांडण होतं, हं. एखाद्याची मतं पटत नाहीत किंवा एखादी व्यक्ती आपल्याशी बरोबर वागत नाही. वागत नाही. त्याची प्रतिक्रिया म्हणून आपल्याकडनं काहीतरी त्याला दुरुत्तरं केली जातात. पण ती घटना घडल्यानंतर तरी मनामध्ये हा भाव यावा, की सोडून देऊया, हं. बरोबर आहे. की सगळीकडेच तो आहे. फक्त काय झालेलं असतं, त्याच्या अस्तित्वावर किंवा त्या चैतन्य शक्तीवर सगळी आवरणं जमा झालेली असतात हं, हं. अशुद्धतेची. बरोबर. त्यामुळे ती अशुद्धता काढणं हे उपासनेने आपल्याला करायचं आहे. पण समोरचा माणूस त्या साधन मार्गावर असेलच असं नाहीये ना. त्याच्यामुळे आपण त्याची बुद्धी नाही पालटवू शकत. पालटवू शकतो. आपल्याला सुधरवावं लागतं. म्हणजे आता महाराज म्हणतात तसं जगाला सुधरवण्याचा काळ राहिलेला नाहीये. तुम्ही तुमचं सांभाळा. हो ना. असं जर प्रत्येकाने आपापली गोष्ट सांभाळली ना, तर सगळा छान वाटेल. समाजच पुढे सांभाळला हो जाईल. ना, खरं आहे. जप उत्तम होतोय, ह्या मार्गावरनं आपण प्रवास करतोय. पण मानसपूजा झाली, जप झाला, पण ध्यानाची प्रक्रिया अजूनही साधत नाहीये. तर काय कसं म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण आपल्याला कसं न्यायचं या हो, मार्गावर? आता अनेकांनी मला लिहून पण पाठवलेलं आहे, की आम्ही जप स्वतंत्रपणे करू शकतो. मग मानसपूजा आम्ही स्वतंत्रपणे करू शकतोय. हं. मग आम्ही पुढे ध्यानाकडे येतोय. आता जेव्हा आपण ध्यानाला बसतो, हं. त्यावेळेला खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे महाराज म्हणतात तसं नामसाधनेमध्ये सर्व साधनांचा अंतर्भाव आहे. वेगळा योग किंवा वेगळं ध्यान किंवा वेगळं काही करायची आवश्यकता नाहीये. हं, जेव्हा हं. एकीकडे तुम्ही नामानी स्वतःच्या देहाला विसरत चाललेले असता, बरोबर आहे. तर ते एक प्रकारे तुमचं ध्यानच असतं. ध्यान. वेगळं असं काही करायचं नाही. पण काही जणांना ते समजा जमत नसेल, सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा अभ्यास आहे कारण शेवटी. हं. एकाच दिवशी लगेचच ते जमतं असंही नाही. तर जेव्हा तुम्ही आता समजा पुढची 10 मिनिटं किंवा काही वेळ 10-15 मिनिटं समजा ध्यान करणार असाल, तर डोळे मिटून घ्या बरं. आणि पहिल्यांदा आपण बघितलं, हो. मानस पूजेमध्ये सुद्धा थोडीफार सगुणच हालचाल हो, होते, हो. जरी मनाच्या पातळीवर असली. आता ध्यानामध्ये सगळीच हालचाल थांबवायची. बरं, म्हणजे मानसिक हालचाल पण थांबवायची, सगळीच हालचाल थांबवायची. बरं. आता तिथे कुठली मानसपूजा पण नाहीये, नाही. काहीही नाहीये. आपली करून झालेली आहे. आता असं आपण धरून चाला, की आपण सद्गुरूंच्या चरणापाशी बसलेलो आहोत हं. किंवा आपल्या उपास्य दैवताच्या चरणाशी आपण बसलेलो आहोत. बसलोय. डोळे मिटलेले आहेत. आपली ध्यान प्रक्रिया सुरू झालेली आहे. काहीही नाही.
काहीही करायचं नाही. फक्त डोळे मिटून बसायचं. जे काही येतंय ते फक्त बघत राहायचं. काही वेळाने ते येणंही बंद होईल. आणि कुठेतरी तुम्ही आत्मस्वरूपाने सद्गुरूंच्या चरणाशी किंवा भगवंताच्या चरणाशी तुमचं आत्मस्वरूप स्थिर करून ठेवण्याचा अभ्यास हो. करायचा. 5 मिनिटं साधलं, 10 मिनिटं, हां. 15 मिनिटं जेवढा वेळ तुम्हाला तशा अवस्थेमध्ये बसता येईल, की काहीही नाही, हो. कुठलीही हालचाल नाही, कुठला विचार नाही, काहीही नाही. अशा ध्यानाकडे आपण जायचं. म्हणजे स्वतःला विसरून जायचं. विसरून जायचं. मनातल्या मनामध्ये श्वासावर नामस्मरण कसं करायचं? श्वासावर नामस्मरण करायचं म्हणजे श्वास घेताना हं. ते नाम पूर्ण घ्यायचं. म्हणजे म्हणजे आपण समजा श्वास घेत असू तर तो खेचून हो, घेतोय आपण. हो. तर श्रीराम जय राम जय जय राम किंवा जो कुठला आपला मंत्र असेल, तर श्वास पूर्ण खेचून घेत असताना आपण तो मंत्र म्हणायचा मनातल्या मनात. बरं. खेचून घेतलेला श्वास सगळा आपल्या मस्तकामध्ये फिरवायचा. म्हणजे बरं. कल्पना करायची, बरं, की बरं. आपण ते सगळं फिरवतोय. आणि पुन्हा तो आपल्याला सोडायचा आहे. हो. त्यामुळे सोडताना सुद्धा शांतपणे परत मनातल्या मनात श्रीराम जय राम जय जय राम किंवा जो कुठला जप असेल तो म्हणत तो श्वास आपल्याला सोडून द्यायचा आहे. बरं. पुन्हा घ्यायचा आहे. पुन्हा सोडायचा आहे. म्हणजे एकीकडे नाम घेता घेता श्वास घेणं बरं. आणि पुन्हा नाम घेता घेता तो सोडणं. श्वास सोडणं. याला श्वासावर नाम घेणं असं म्हणतात. बरं. आणि तो पूर्ण मस्तकामध्ये फिरवायचा, तो असा रोधून धरायचा. त्यामुळे लगेचच एकाग्रता साधली जाते ओह! आणि सगळे विचार एकदम बाजूला पडतील. बरं, बरं. आणि असं थोडंसं जरी आपण करू शकलो ना, तरी खूप आपल्याला अ, चांगला अनुभव येतो येऊ शकतो. ध्यान प्रक्रियेचा. आता एकाने असं विचारलंय दादा, त्यांना प्रत्यक्ष गुरुमंत्र त्यांनी घेतलेला नाही किंवा त्यांनी मिळाला नाही असं म्हटलंय. त्यांची कोल्हापूरच्या म्हणजे देवीवर खूप श्रद्धा आहे. त्यांच्या सासरी दत्तगुरूंची सेवा आहे. पण जेव्हा काही अडचणींचे प्रसंग आलेत, तेव्हा 2-3 अधिकारी व्यक्तींनी त्यांना शंकराची, महादेवाची उपासना करायला सांगितले. तर त्या म्हणतात, "मला हे तिन्ही करताना आनंद होतो, पण नक्की मी ह्यातनं काय करायचं? महादेवाची करावी का जगदंबेची करावी का दत्तगुरूंची करावी? कसं काय मी ह्या मार्गावर स्थिर व्हायचं असेल तर काय करावं लागेल?" आता हा प्रश्न खूप जणांनी मला विचारलेला पण आहे. हं. आणि पुन्हा ह्या उपक्रमात सहभागी आहेत म्हणून रामनामही रामाचाही हे घेतायत आहे. त्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नैसर्गिक कल तुमचा कुठल्या देवतेची उपासना करण्याकडे आहे हे पहिलं शोधा. बरं, बरं. कारण सगळं तत्व परमेश्वरीय हे एकच आहे. हो. पण प्रत्येक परमेश्वरीय तत्वाचा स्वतःचा एक गुणधर्म आहे. त्यामुळे आपण जशी उपासना करू, तसा तो गुणधर्म आपल्यामध्ये सुद्धा येतो. बरं, त्यामुळे काही उपासना या कामिक पण असतात. बरं. म्हणजे एखादी उपासना एखादी कामना करून, जे हं. इच्छा मनामध्ये धरून धरून. केली जाते किंवा अनेकांकडनं तशा उपासना सुचवल्या पण जातात. ह्यात चूक बरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला काहीही पडायचं नाही. हं. कारण ती उपासना केल्यानंतर त्यांना तो डिव्हाइन फोर्स हं, किंवा हं. डिव्हाइन एनर्जी हं. मिळते. त्यांचं काम होतं हो. व्यवहारामधलं किंवा काही आजारपण असेल तर ते नष्ट होतं. बरोबर. सांपत्तिक स्थिती सुधारते. अनेक गोष्टी घडतात. हो ना. ह्या सगळ्या उपासना शेवटी तुम्हाला परमेश्वरीय तत्वाकडेच घेऊन जातात. बरोबर आहे. त्यामुळे ह्याला असा काही कुठला हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. पण तुम्ही तुमचा नैसर्गिक कल बघा. आणि सर्व देवतांचा सुद्धा थोडा-थोडा वेळ जप करायला काहीही हरकत हरकत नाहीये. नाही. महाराजांनी शेवटी काय सांगितलंय, की सगळं जाऊन कुठे पोचतं? रामनामापाशी पोचतं. त्यामुळे तुम्ही रामनाम घेणं हा भाग पण करा. म्हणजे तुम्ही देवीची उपासना करत असाल, जरूर देवीची उपासना करा. तिचा काही जप करत असाल, दत्त हं. महाराजांची उपासना, कुठली उपासना सोडायची नाहीये. हां.
की आता आपण रामनाम घेतोय म्हणून आधीचं सगळं सोडून द्यायचंय असंही नाही. तुम्ही करत राहा, करत राहा. परमेश्वरीय इच्छेनी असं होऊ शकतं, की एक कुठला तरी मंत्र शेवटी पुढे जाईल हां. आणि बाकीचे सगळे मंत्र त्या मंत्रामध्येच विलीन होतील. असा पण टप्पा एखाद्याला आयुष्यामध्ये येऊ येऊ शकतो, शकतो. की शंकराची छान. उपासना आहे, दत्त महाराजांची उपासना आहे, देवीची उपासना आहे. पण शेवटी असं होतं, की कुठल्यातरी एका विशिष्ट उपासनेमध्ये सर्व उपासना जसा नदीचा संगम असतो ना, हां, हां. तसा सर्व उपासना एका विशिष्ट उपासनेच्या मध्ये अंतर्भूत होतात. होतात. आणि मग शेवटी एक परमेश्वर, एक सद्गुरु तत्व, एक नाम आणि बरोबर. आपण एक साधक. हं. असं म्हणून ते होतं, पण ते पुढच्या टप्प्यामध्ये होतं. टप्प्यामध्ये होतं. पण जोपर्यंत आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तोपर्यंत आता मी नवीन उपासना करणार आहे म्हणून जुनी बंद करायची, असं करायची आवश्यकता नाहीये. वास्तविक पाहता देवीची उपासना म्हणजे भगवतीची, महालक्ष्मीची उपासना आणि सद्गुरु तत्वाची उपासना. सद्गुरु म्हणजे त्यात सर्वच ह्याचा समावेश आहे. म्हणजे दत्त महाराज हे सद्गुरूच आहेत. महादेव हे सद्गुरूच आहेत. त्यामुळे सद्गुरु तत्व आणि महालक्ष्मीची उपासना ही वास्तविक पाहता हातात हात घालूनच जाते. त्यामुळे सर्वांनी मी तर म्हणेन एकीकडे सद्गुरु तत्वाची उपासना तुम्ही करत असाल म्हणजे दत्त महाराजांची उपासना करत असाल किंवा महादेवाची उपासना करत असाल किंवा विष्णूंची उपासना करत असाल आणि ह्या परमेश्वरीय तत्वामध्ये जे पूर्णपणे विलीन झालेले आहेत असे जे आपले सगळे सद्गुरू आहेत मग महाराज असतील, शंकर महाराज असतील, स्वामी असतील, साईबाबा असतील, समर्थ माऊली असेल, ज्ञानेश्वर महाराज आहेत, आपल्याकडे पुष्कळ सगळे मोठे मोठे संत आहेत. हो. ते सगळे परमेश्वर स्वरूपच बनलेले आहेत. त्यामुळे सद्गुरु तत्व, परमेश्वरीय तत्व जे एकरूप झालेलं आहे आणि महालक्ष्मी म्हणजे भगवतीची उपासना ही हातात हात घालूनच करायची. सगळ्या सद्गुरु तत्वांची एक अशी उपासना आहे. बर बर. सगळीकडे तुम्हाला हे दिसेल. दिसेल. सगळ्या परंपरांमध्ये एक देवी तत्वाची उपासना आहेच आहे. आहे. मग ती त्यामुळे करायची. देवी तत्वाची उपासना आणि सद्गुरु तत्वाची उपासना ही एकत्रित करायची. त्यामुळे सर्व तऱ्हेचे तुम्ही जप, नाममंत्र सगळं करा आणि श्रीराम जय राम जय जय राम पण करा. बर जे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आहे. की शेवटी तो मोक्षाकडे नेणारा हे आहे, की सर्व ह्याचा समावेश त्या शेवटी रामनामामध्ये आहे. म्हणजे ते पार्वतीने विचारलं ना हो. शंकरांना, हं. की 1000 नावं आहेत. विष्णू. पण कुठल्या ह्याने ते साधणार आहे? तर तेव्हा म्हणजे केनोपायन हो. लघुनाम ते जे आहे ह्याच्यामध्ये विष्णू विष्णू सहस्त्रनामामध्ये आहे. सहस्त्रनामामध्ये. तेव्हा राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. म्हणजे खरंय. शेवटी महादेव सुद्धा जे स्वतः रामनाम घेत आहेत ते पार्वतीला तोच उपदेश करतात, बरोबर. की सहस्त्रनामाचं पुण्य किंवा ते जे काही ताकद किंवा ते जे काही आहे शक्ती. ते ती सगळी शक्ती रामनामामध्ये साठवलेली आहे आणि सामावलेली. प्रत्येक अशा तत्वाबरोबर त्याची शक्ती असतेच. ती शक्ती वेगळी नाही करता येत. करता येत. खरंय. म्हणजे रामरायांबरोबर सीतामाईची शक्ती आहेच. विष्णूंबरोबर महालक्ष्मीचं तत्व आहेच. महादेवांबरोबर पार्वती मातेचं तत्व आहेच. सगळ्यांबरोबर दत्त महाराजांबरोबर अनघा लक्ष्मीचं लक्ष्मी आहे. तत्व आहे. त्यामुळे हो. सद्गुरु तत्व आणि महालक्ष्मी किंवा भगवती तत्व हे एकत्रच आहे. त्यामुळे उपासना ही दोन्हींचीच करायची. वाह! सद्गुरु तत्वाची पण करायची आणि भगवतीची पण करायची. मला वाटतं त्यांचं पूर्ण समाधान झालं असेल तुम्ही आता जे सांगताय ते. नामस्मरण जेव्हा करतात साधक तेव्हा अनेक आणि ह्यात सुद्धा स्त्री पुरुष हा भेद ठेवू नका. बर बर. बऱ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं, की हां, देवीचं म्हणजे हा स्त्रियांनी स्त्री करायचा भाग आहे. हं. स्त्री पुरुष हा भेद नाहीये. भगवंताच्या पाशी हा भेद नाही. नाही. भगवंत मनाला फक्त मनाचा भाव काय येतो बरोबर. आणि आपल्याला ह्या भेदाच्या पलीकडे जायचंय. हा बरोबर. देहाचा भाग आहे. हं, हं. मनाने भगवंत भजायचा आहे ना. त्यामुळे हाही मनातनं भाग काढून टाका. अगदी खूप खरं. जण हा मनामध्ये विचार करतात, की देवीचं नाम हा सगळा स्त्रियांचा विषय आहे. आपला काही तो विषय नाही. असं नाहीये. तुम्ही सगळ्या सद्गुरु तत्व किंवा सगळ्या तत्वाचं जर बघितलत ना, तर त्यांच्याबरोबर त्यांची शक्ती शक्ती. असतेच. शक्ती काढून घेतली, तर काही शिल्लक उरत नाही.
त्यामुळे ती शक्तीच सगळीकडे असते बरोबर. प्रत्येक तत्वाबरोबर. त्यामुळे ती एकत्रितपणेच करायची. ते चैतन्य आणि ती आपण जर शक्ती. साधक असू तर आपल्याला सद्गुरु तत्व आणि शक्ती अशी दोन्हीची उपासना करायची. करायची. वाह! छान म्हणजे आहे. आपल्या साधनेला एक प्रकारचं अधिष्ठान प्राप्त होतं. बरोबर आहे. मग भगवतीची शक्ती आपल्या अधिष्ठानाला, जे श्री आहे ना, आपण श्री महाराज हां. असं म्हणतो ना, ते श्री म्हणजे किंवा सद्गुरु तत्वाचं ते जे तत्व आहे त्याच्या मागे शक्तीच कार्यरत असते. आता नामस्मरण करताना अनेकांना चांगले अनुभव येतात, संकेत मिळतात. तर त्या संकेताकडे कसं पाहायचंय का? की ती कदाचित असंही होऊ शकतं का, की ते पुढील येणाऱ्या प्रसंगांसाठी आपल्याला काही सद्गुरूंनी संकेत दिलेत आणि त्याचं योग्य वापर करून आपण पुढच्या प्रसंगाला तोंड द्यायचंय किंवा त्याची तयारी महाराज आपल्याकडनं किंवा सद्गुरू आपल्याकडनं करून घेतायत का? ह्या बाबतीत 2 गोष्टी आहेत. बरं. अनेक वेळा आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे हं. 2 ह्याने संकेत मिळतात. बरं. 2 पद्धतीने. हं. एक ध्यानामध्ये मिळतो आणि एक स्वप्नामध्ये मिळतो. ज्याला बरं. आपण स्वप्न दृष्टांत म्हणतो. स्वप्नदृष्टांत. ध्यानामध्ये कसं असतं, की आपण थोडेसे देहबुद्धीवर असतो. बरोबर आहे? कुठेतरी आपण आपले म्हणून असतो ध्यान प्रक्रियेत. बरोबर. स्वप्नामध्ये काय स्वप्न पडावं हे आपल्या हातात हातात नाही. नाही. त्यात पुन्हा आपण असं म्हणतो, की "मनी वसे ते स्वप्नी दिसे." खूप जण मला हे हो. विचारतायत. खूप जण विचारतायत, की अमुक-अमुक अशा पद्धतीने स्वप्न पडलं, ह्याचा अर्थ काय आहे? हं. काय असा स्वप्न उलगडा. दृष्टांत असा झालेला आहे? त्यात पुन्हा 2 भाग जसं आपण बोललो तसं, की "मनी वसे ते स्वप्नी दिसे" अशी स्वप्न पडतात. हं. आपण मनाने जर त्या दिवशी अस्वस्थ असू, अस्थिर बरोबर. असू, आपलं मन जर स्थिर नसेल, तर अस्थिर अशा मनात सुद्धा एक स्वप्नांचा काहीतरी सगळा असा एक कॅलिडोस्कोप म्हणतो ज्याला हां, किंवा काय हां. म्हणू शकतो आपण त्याला. खेळ चालू हां, असतात. काहीतरी असा खेळ, की एक काहीतरी प्रसंग दिसतो, त्याच्यानंतर दुसराच प्रसंग दिसतो. वेगळ्याच कोणीतरी व्यक्ती दिसतात, ज्यांना आपण कधी काही आयुष्यात संबंध पाहिलेलं नसतो नसतं. आपला. हां. कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगतंय, आपण कोणाशी काहीतरी बोलतोय. आपण अशी स्वप्न पाहिल्यानंतर जेव्हा उठतो, हं. तेव्हा अक्षरशः डोकं जड होतं आपलं काही-काही वेळेला. की आपल्याला असं वाटतं, की मी हे काय बघितलं? सगळं वियर्ड काहीतरी बघितलं, हां. की काही ज्याचा संदर्भ. एकमेकांशी काही संबंध नाहीये. हे सोडून द्या सगळं. बरं. त्याचा जास्त विचार करू नका. हं. ह्याला स्वप्न दृष्टांत म्हणता येणार नाही. नाही. कुठेतरी मन अस्थिर असल्यामुळे, अस्वस्थ असल्यामुळे, काहीतरी मनामध्ये विचार असल्यामुळे, काहीतरी विचारांची गर्दी होते आणि काहीतरी आपल्याला 4 प्रसंग बरोबर. एकत्रितपणे दिसतात. ज्याचा काही अर्थाचा उलगडा होत नाही आणि आपण त्याच्या मागे पण जायला नको. ते विसरून जा. बरं. पण काही स्वप्न ही दृष्टांत म्हणून पडतात. बरं. जिथे प्रत्यक्ष रामरक्षा आपण बघितलेलं आहे, की बुधकौशिक ऋषींना हो ना. स्वप्नामध्ये ती महादेवांनी सगळी बरोबर. सांगितली आणि मग नंतर जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर त्यांनी ती सगळी लिहून काढलेली आहे. हे आपण रामरक्षेच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. सुरुवातीला. तर काही जे दृष्टांत होतात, ते जरूर स्वप्नामधनं होतात. हं. त्यावेळेला मात्र आपल्याला अगदी स्पष्ट तो प्रसंग दिसतो. बरं. कधी स्वप्नामध्ये सद्गुरू दिसतील, कधी एखादं परमेश्वरीय दर्शन होईल. बरं, बरं. ज्यांना आपण मानतो, अशा काही व्यक्ती आपल्याला स्वप्नामध्ये हो. दिसतील. काहीतरी संवाद होईल. तो सगळा आपल्याला आठवेल. अरे वाह! बऱ्याचदा पण बरं. दृष्टांत ज्या स्वप्नांमध्ये असतो ना, ती उठल्यानंतर अगदी प्रत्यक्ष जणू काही पाहिलेली आहेत, अशी स्वच्छ आठवतात. हं. आपण म्हणतो मला आत्ता पण ते आठवतंय, की अमुक-अमुक व्यक्ती येऊन समोर उभी राहिली. हं. एखादं सद्गुरु तत्व, एखादं देऊळ दिसतं, एखादा मठ दिसतो. आपल्याला जणू काही समोरची व्यक्ती येऊन सांगते, सद्गुरूंनी कोणाचं तरी रूप घेऊन आपल्यापाशी स्वप्नात आलेले असतात. ह्याला दृष्टांतच म्हणता येईल. बरं, बरं. पण हा सुद्धा व्यक्तिसापेक्षच भाग आहे. पण लगेचच दुसऱ्या दिवशी त्याचा काय अर्थ आहे, हं. म्हणून स्वतःला अस्वस्थ करण्याची आवश्यकता नाही.
हे मी अनेकांना सांगतोय. तुम्ही लिहून ठेवा ना वहीमध्ये, की मला असं-असं अमुक-अमुक स्वप्न पडलं. खरंच त्यातनं काही दृष्टांत तुम्हाला सद्गुरूंना द्यायचा असेल, तर काही काळानंतर ती घटना घडेल. बरोबर. आणि मग तुम्हाला लक्षात येईल, की अरे हे आठवड्याभरापूर्वीच मला महाराजांनी किंवा सद्गुरूंनी अशा तऱ्हेची काही हिंट दिलेले. किंवा संकेत दिलेला होता. तर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याचा अर्थ कळण्याची एवढी तुम्हाला आवश्यकता नाहीये. आपण त्या गोष्टीकडे सुद्धा त्रयस्थ दृष्टीनेच पाहायला पाहिजे, हो. की ठीक आहे एखादं स्वप्न पडलं, दृष्टांत असलेलं स्वप्न हे आपल्याला कळतं, हं. की हां, ह्या स्वप्नामध्ये काही दृष्टांत नव्हता, नव्हतं. पण ह्या पर्टिक्युलर स्वप्नामध्ये मला काहीतरी दृष्टांत मिळाला. मिळालं. लिहून काढा. तशीच गोष्ट ध्यानाची पण आहे, की काही संकेत ध्यानाच्या वेळेला पण सद्गुरू तत्वाकडनं किंवा मिळतात. परमेश्वरीय तत्वाकडनं मिळतात. तर त्याच्यावर सुद्धा लगेचच आपल्याला फार काही हे करण्याची आवश्यकता हं. नाही आहे. बरं. थोडा वेळ जाऊन द्या ना. तो संकेत जो मिळालेला आहे, तो प्रत्यक्षात खराच उतरतोय का? फारसे आपल्याला कष्ट न घेता घेतात. किंवा आपल्याला फारशी देहाची हालचाल न करता खरंच परमेश्वराला तसं आपल्या बाबतीत घडवायचं असेल, तर कुठून तरी 4 प्रसंग असे उत्पन्न करून ते घडवून देईल. मग आपल्याला लक्षात येतं, की अरे ध्यानामध्ये परवाच अमुक-अमुक काही प्रसंग मला दाखवला महाराजांनी किंवा सद्गुरूंनी दाखवला किंवा परमेश्वरांनी दाखवला. दाखवला. खरंच तसं घडलं. तर दोन्ही गोष्टींचा लगेचच पुढच्या 10व्या मिनिटाला मला अर्थ कळला हं. पाहिजे किंवा स्वप्नातनं जागं झाल्यानंतर लगेचच मला त्या गोष्टीचा हां. अर्थ कळला पाहिजे, ह्याची आवश्यकता नाही आहे. बरं. फार-फार तर तुम्ही लिहून ठेवा हं. तुमच्या विस्मृतीत जायला नको जायचं. म्हणून. किंवा लिहून ठेवायचं नसेल, त्याचा आनंद माना, पुढे चला. त्याचा जास्त विचार करत बसायचा नाही. सगळं आपलं हे नामावर पाहिजे बास. बाकी ह्या सगळ्या गोष्टी येतील जातील त्याचा फारसा विचार करत बसायचा नाही. लोकं खूप विचार करतात. आपण म्हणजे एका खरोखरीच मला सांगायचंय, की कृपया फार विचार नका करू या सगळ्या गोष्टींवर. भगवंताने काही-काही गोष्टी दाखवलेल्या असतात, पुढे नेतो भगवंत आपल्याला. बरं. खूप त्यात अडकून पडू नका. की ह्याला विचार, त्याला विचार करायचं नाही. अर्थ लावायत बसू हां. नका. किंवा घरातल्या लोकांचे जर विश्वास नसतील ह्या गोष्टींवर, तर घरी अजिबात ह्या गोष्टी बोलू नका बरं. किंवा बाहेर पण कोणाला फारसं सांगू नका. नाहीतर घरातली लोकच त्याला काहीतरी विरोधी मत व्यक्त करतात, बरोबर. की नाही, ते तुझ्याच मनाचे खेळ असतील आणि मग आपण पुन्हा दुःखी होतो, की नाही मला हे महाराजांनी दाखवलंय. हां. मग अजिबात घरातल्या लोकांचा जर विश्वास नसेल, काहीही बोलायचं नाही. बरोबर. कृपा करून काही बोलू नका. कारण घरातली सगळी माणसं एकाच आध्यात्मिक पातळीवर असतील असं नाही. काही जण ही हे मानतच नाहीत, खरंय. की स्वप्न दृष्टांत, ध्यानातले दृष्टांत, महाराजांच्याकडनं आलेल्या सूचना, प्रेरणा हे काही मानतच नाहीत काही लोकं. तर आपल्याला काही त्याच्याविषयी म्हणायचं नाहीये. आपला भाव आपल्यापाशी आहे. हो ना. कशाला लोकांना सांगायला जायचंय, की नाही, हे असं मला पडलं स्वप्न. समोरचा माणूस म्हणणार, की नाही, असं काही नसतं. हे मनाचे खेळ आहेत तुझ्या, की पुन्हा आपण हिरमुसले होणार. काही आवश्यकता नाही ह्या सगळ्या गोष्टींची. तुम्ही तुमचा आनंद घ्या आणि मोकळे व्हा ना. कशाला सांगताय, की मला अमुक-अमुक ध्यानात असं दिसलं किंवा स्वप्नात असं दिसलं. अजिबात कोणापाशी बोलू नका किंवा एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर असेल ना, त्याला पण सांगायला जाऊ नका. बरं. कारण तो परत त्याची तुलना करत बसतो, की हो. ह्याला सगळं ध्यानात दिसतं किंवा ह्याला बरी सगळी स्वप्न पडतात. पण मला काही स्वप्न पडत नाहीत. मला काही ध्यानात दृष्टांत होत नाहीत. मग माझी काही उपासना चुकतीये का? हे परत तो विचार करत बसतो. अजिबात तुमचा पण गोंधळ वाढवू नका आणि लोकांचा पण गोंधळ वाढवू नका. काहीही करायचं नाही. जे काही आहे ना, ते फक्त बघा, आनंद घ्या आणि सोडून द्या. महाराजांच्या चरणाला अर्पण करून टाकायचं. फार विचार करत बसायचा नाही या सगळ्या गोष्टींचा. आता काही साधक एका सद्गुरूची उपासना करतायत आणि ते आपले 13 माळा आत्मशुद्धी ह्याच्या उपक्रमात पण सहभागी झालेले आहेत. तर मग आता दोन्हीला त्यांना वाटतं एकच जपमाळ वापरावी का? त्याच्यानंतर दोन्हीचा जपाचा मेळ कसा घालावा? त्या स्त्रियांची अडचण असेल तर त्यांनी त्या 4 दिवसामध्ये जपमाळ घ्यावी का? आसन बदलावं का? असे प्रश्न पडलेले आहेत. तर नाही, हा सुद्धा व्यक्तिसापेक्ष भाग आहे. बरं. तुम्ही वेगवेगळ्या माळा वापरणार आहात, एकाच माळेवर सगळ्या देवतांचे जप करणार आहात. तुम्हाला मनाने काय करावंसं वाटतं ना, ते करा. ह्याला काहीही असा अमुकच काही नियम आहे. बरं. तुम्हाला समजा कारण बरेच जण
हो ना, खरंय. अनुग्रहाची माळ पण वेगळी ठेवतात. ठेवतात. मग ती माळ अगदी देवामध्ये असते. ती बाहेर प्रवासामध्ये नेत वापरत नाही. नाहीत किंवा गळ्यात घालत नाहीत. गळ्यात घालायला वेगळी माळ घेतात. बरं. किंवा समजा अमुक एका देवतेचा जप समजा कोणी अधिकारी व्यक्तीने सांगितला असेल हं. किंवा काही वेळेला त्या व्यक्तीकडनं त्यांना काही माळ मिळालेली असते. ती माळ वेगळी ठेवतात. श्रीराम जय राम जय जय राम किंवा परत महाराजांचा काही अनुग्रह हं. झालेला असेल किंवा काय, ती माळ वेगळी असते, अनुग्रहाची वेगळी असते, गळ्यात घालण्याची वेगळी असते. तर हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय आहे. त्याच्यामुळे असं काही त्याच्यावर आपल्याला सांगता येणार नाही, की तुम्ही वेगवेगळ्याच माळा वापरल्या पाहिजेत किंवा एकाच माळेवर करा. हे बरोबर आहे, हे चूक आहे, हा नाही. नाही. हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे. तुम्हाला 2 स्वतंत्र माळा ठेवायच्या असतील, तुम्ही ठेवू शकता. काही हे नाही. स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा अडचणीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मनातल्या मनात तर नामस्मरण करूच शकता. हो. कारण हा सुद्धा आपण ज्याला आपण हे म्हणतो, की हं. आपण त्या 4 दिवसांमध्ये स्त्रिया देवाच्या इथे जात नाही जा किंवा पूजा घरामध्ये आपण करत नाही किंवा हे त्याचा श्रद्धेचा भाग आहे बरोबर. आणि मनातल्या मनात नामस्मरण करू शकता. जपमाळ आपला नाम घेणं हा आपला महत्त्वाचा उद्देश आहे. मग त्याच्यासाठी माळ वेगळी ठेवा किंवा हा 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 वैयक्तिक वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्नाचा विषय आहे. भाग आहे. आता घरामध्ये लहान मुलं असतात, आपण साधना करत असतो, तर आपल्याला वाटतं आपल्या मुलांनाही त्याची गोडी लागावी. तर त्यांच्यावर सक्ती करायची का? एक माळ तरी कर म्हणून? का किंवा त्यांना ह्या मार्गात आणण्यासाठी लहानपणापासून गोडी लागावी म्हणून काय करावं? म्हणजे एक तरी माळ करावी अशी सक्ती करू नये. बरं, पण देवा धर्माविषयीची आवड उत्पन्न व्हावी म्हणून आपल्याला जे करायचंय ना, ते सगळं काही करावं. बरं. हळू-हळू तो मुलगा छोटा किंवा मुलगी हळू त्या मार्गाला जातील. हं. पण असं सक्ती करून उपासना होत नाही. पण त्यांना त्या मार्गाला तुम्हाला नेणं, ही पण तुमचीच जबाबदारी आहे. हो. मग छोट्या-छोट्या गोष्टी सांगा. रामायणातल्या गोष्टी सांगा. छोट्या-छोट्या श्रीकृष्णाच्या चरित्रातले प्रसंग, रामाच्या चरित्रातले प्रसंग, थोडं-थोडं सांगा. त्या देवतांच्या देवळामध्ये घेऊन जा. बरं, बरं. सद्गुरूंच्या स्थानी घेऊन जा. संतांची ओळख करून द्यायला हवी, की हे छोटी मुलं आहेत त्याच्यामुळे हं. त्यांना काही सगळं कळणार नाही. नाही, नाही. पण तुम्ही थोडं-थोडं त्यांना सांगू शकता, की हे अमुक-अमुक महाराज आहेत, ह्यांचं हे नाव आहे किंवा ही देवता अमुक-अमुक आहे. बघ ह्याच्या हातात त्याने काय धरलंय, हां. शस्त्र कुठलं धरलंय, ह्या देवाला काय आवडतं, आपण कुठला नैवेद्य दाखवतो, ह्या हं. देवाची वेगवेगळी नावं काय आहेत. बरं, बरं. मग छोटे श्लोक शिकवायला सुरुवात करायची. हो, मग त्या देवतांची छोटी-छोटी स्तोत्र आपल्याकडे जे पूर्वी हो. दिवे लागणीला हं. आपण देवापाशी दिवा लावायचो, उदबत्ती हो. लावायचो. मुलं सगळी म्हणायची. आज हे चित्र सगळं हद्दपार होत चाललेलं आहे. कारण खरंय. आपल्याला घरी यायलाच उशीर होतो. हो ना, खरंय. मुलं त्यांच्या ह्याच्यामध्ये असतात. व्यापात असतात. ठीक आहे. जो वेळ मिळेल ना, त्यावेळी तरी 5 मिनिटं, 10 मिनिटं आपल्याला मुलांना घेऊन बसलं बस. पाहिजे. म्हणजे आपण स्वतः देवापाशी बसलं पाहिजे. मुलांना घेऊन बसलं पाहिजे, की म्हणा, हे म्हणा, शुभं करोती म्हणा. हं. रामाचा छोटासा श्लोक म्हणा, कृष्णाचा श्लोक हं. शिकवायला पाहिजे आपण बरं, बरं. मुलांना. आता शाळांमध्ये शिकवतात. हो. त्यामुळे ही पण एक चांगली गोष्ट आहे, की छोटी-छोटी स्तोत्र हे शिकवतात शाळांमध्ये. पण आपण पण घरी मुलांकडनं ते म्हणवून पण घेतलं घ्यायला पाहिजे आणि पाहिजे. त्याच्यासाठी आपण देवापाशी त्यांना बसवलं पाहिजे. आपलं जे देवघर आहे त्याच्यासमोर आपण दिवा लावून, उदबत्ती लावून, आसन घालून मुलांना बसवलं पाहिजे, ती एक की सवय लागायला हवी. ती सक्ती होत नाही. ती सवय लागते. ते हळू त्यांच्यामध्ये ते जातं. हं. आत शिरतं. खरंय, खरंय. मग वर्षभर मुलांना दाखवत राहा, की आज कृष्णाचा हे आहे बरं का. आज गोकुळाष्टमी आहे. त्या हं. दिवशी असं-असं करतात. घरी पण करा. शाळांमध्ये हल्ली होतंच. हो, खरंच आहे. आपण बघितलं तर सगळे सणवार हल्ली शाळांमध्ये शाळा पण करतात. छोट्या-छोट्या प्रमाणामध्ये साजरे करतात. पण त्याला दैवी अधिष्ठान घरीच तुम्ही देऊ शकता ना, बरोबर आहे. की अमुक-अमुक आहे. मग त्याचं असं थोडं-थोडं आपण मुलांना सांगत गेलो ना, तर मुलांना ती आपोआप गोडी उत्पन्न होते. मग हळू त्यांच्याकडनं एक 5 वेळा, 10 वेळा त्या मंत्राचा जप करवून घेणं, ते होतं. चला सगळे मिळून म्हणूया आपण. मग हळू ते होतं. मग हं. त्यांच्यामध्ये ती श्रद्धा जी असतेच, बरोबर. ती थोडीशी जागृत होत होते. जाते. मग हळू ती जागृत झाली ना, की मग मुलांना त्याचा एक आनंद पण मिळतो
आणि मुलांना आपण थोडेसे एक धार्मिक ज्याला आपण म्हणतो ते संस्कार देऊ शकतो. बर बर. आणि मग मुलं जशी जशी मोठी होतील तशी तशी त्यांना आपल्याला ही जाणीव करून द्यावी लागते की ही उपासना कशासाठी आहे. हम्म. कारण मुलं तुम्हाला काहीतरी विज्ञानशास्त्रातले नियम इथे दाखवतील, बरोबर. पण आपल्याला हे सांगावं लागेल की विज्ञानाच्या पलीकडे अध्यात्म आहे. हो. त्यामुळे तुम्ही 2 गोष्टींची हे करू नका. हम्म. तो भाग व्यवहाराचा ठेवा ना. त्याच्याविषयी काहीच आपल्याला म्हणायचं नाही. बरोबर. आपण गणपतीच्या अथर्वशीर्षामध्ये सुद्धा म्हणतोच ना, की त्वं विज्ञानमयोसी. म्हणजे तूच ज्ञान आहेस, तूच विज्ञान आहेस, भगवंत हा सगळं काही आहे. त्याची मुलांना जाणीव करून द्यायला पाहिजे, की हे सगळं कशासाठी आहे. तुम्ही उपासना कशासाठी करायची? तर तुमचं मन स्थिर राहण्यासाठी, तुमच्या मनाचा भाव शुद्ध राहण्यासाठी. अगदी बरोबर. तुम्हाला एक प्रकारची स्टॅबिलिटी ज्याला म्हणतो, स्थैर्य, ते तुम्हाला मिळावं म्हणून तुम्ही ध्यान करा, म्हणून तुम्ही जप करा. जे आज व्यवहारामध्ये जगून आपण अस्वस्थ होतोय, अस्थिर होतो. मोठी माणसं होतात, लहान मुलांना पण असतंच ना. लहान मुलांचं सुद्धा मानसशास्त्र हो, जर आहे, बघितलं तर आहे. त्यांच्या वयानुसार त्यांना खूप काही गोष्टी सहन कराव्या लागत लागतात. असतात. खरंय. त्याच्यासाठी जर त्यांना 10 मिनिटं आपण बसवलं ना, तर त्यांना खूप त्यातनं फायदा चांगलं होऊ मिळू शकतो. शकतं. आणि मग एकदा का त्यांच्या मनामध्ये ती गोडी उत्पन्न झाली, श्रद्धा उत्पन्न झाली, की ते पुढे जातात. हो. छान. खूप मोठं झाल्यानंतर त्यांना वाटलं, की नाही बाबा ह्याच्यात. तर आपल्याला आपलं तरी आत्मिक समाधान असतं, की आपण आपल्या बाजूनी सगळं त्यांना देण्याचा प्रयत्न देण्याचा केला. प्रयत्न. घ्यायचं कसं हे शेवटी त्या मुलांवरच अवलंबून आहे. त्यामुळे छान. तो भाग काही वयावर अवलंबून नाही. लहानपणापासून हळू-हळू पण सक्ती करू नका. हां. आवड उत्पन्न करा. हं. सक्तीने माणूस पळतो त्याच्यापासून, बरोबर आहे. की नको म्हणतो. कंपल्शन नको. आवड उत्पन्न करायला पाहिजे. मग ती आवड कशी उत्पन्न करायची हे आपल्याच हातात आहे ना, की आणि ते मूल कसं आहे, कुठल्या वयातलं आहे हळू त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ती आवड ठरवता. उत्पन्न होईल. पण ती हं. तुम्ही करून दिली पण पाहिजे. बरोबर आहे. त्याच्याशिवाय नाही. सक्तीपेक्षा आवड उत्पन्न करायची. बरोबर, बरोबर. घेऊन जायचं सगळीकडे. हळू मुलांना ते आवडायला लागतं. होय, होय. खरं आहे. काही साधकांचा प्रश्न असा आहे दादा, की YouTubeवर ते व्हिडिओ बघतायत. आपल्या नामस्मरणाच्या अनुषंगाने किंवा अ, अंगणात फेऱ्या मारतायत आणि तरी आम्ही नामजप करावा का एकीकडे. दुसरं म्हणजे रामनाम स्मरण. समजा आम्ही भजन ऐकतोय त्यावेळेला. आता थोडा वेळ नाम घेऊन झालं, आता थोडा वेळ भजन करतोय. थोड्या वेळाने आम्ही स्तोत्र वाचन करतोय. तर हे सगळ्याची सांगड घालून सुद्धा आम्ही त्या गुरुतत्वाशीच निगडीत राहतोय का? आणि तिथपर्यंत जी सद्गुरूला आपल्याकडनं उपासना अपेक्षित होतीये, ती होतीये का? असं त्यांना वाटतंय, की काय नक्की ह्यातनं आपण साधतोय? हे आम्ही बरोबर चाललोय का या मार्गावर? 2 गोष्टी आहेत. हं. एक म्हणजे आपण जे पहिल्यांदाही हे केलेलं आहे, की सकाळी उठल्यानंतर 45 ते 50 मिनिटाचं तुमचं ध्यानयुक्त जप हं. किंवा जपयुक्त ध्यान, काय तुम्ही म्हणाल ते ते. आहे. तेवढा भाग सकाळचा झाला पाहिजे. बरं. का झाला पाहिजे? कारण सत्वगुण असतो. हं. सकाळच्या. सकाळी आपली मानसिक अवस्था अशी असते, तरल ज्याला आपण म्हणतो. हं. त्यावेळेला मनामध्ये फारसे विचार नसतात किंवा दिवस सुरू व्हायचा असतो. हो, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण झोपेतनं उठून आपली नैसर्गिक अवस्था सुद्धा व्यवस्थित असते, शारीरिक पातळीवर. बरोबर. मन सुद्धा शांत असतं. शांत. विश्रांती झालेली असते ना रात्री. बरोबर आहे. झोप झालेली असते हो. पूर्ण. त्यामुळे जेव्हा आपण सकाळी पहाटे पहाटे उठतो, त्यावेळेला बाकीचं आजूबाजूचं वातावरण सुद्धा शांत शांत. असतं. कोलाहल नसतो. अगदी खरं आहे. म्हणजे लोकं इकडे-तिकडे फिरतायत, घरात वस्तूंचे आवाज होतायत किंवा ऑफिसला जायची गडबड आहे. बरोबर. रस्त्यावर सगळी वाहनं हं. फिरायला सुरुवात होते एक साधारण 5, हो ना. 6:15 नंतर, 5:30 नंतर. अशी वेळ आपण गाठायची त्यावेळेला कमीत कमी 45 ते 50 मिनिटाचं, तासभराचं आपला जप, ध्यान, मानसपूजा हा सगळा भाग शांतपणे करायचा. हं. हे सगळं कशासाठी? म्हणजे सत्व, रज, तम असे जे गुण आहेत ना, त्रिगुण जे आहेत. हां, ते वेळा आहेत त्याच्या, की हो. अगदी सकाळी बघा सत्वगुण जागृत असतो. हं. चांगले विचार मनामध्ये येतात. खरं आहे. जसा दिवस पुढे-पुढे सरकत जातो, तसा-तसा रजोगुणाचा प्रभाव असतो, की सगळ्या गोष्टी उपभोगणं, हे सगळं ते चालतं. आणि जेव्हा रात्र अंधार होतो, तेव्हा
तमोगुणाचा त्याच्यावर प्रभाव असतो. बर. जप करायला, नाम घ्यायला वेळेचं कशाचंही बंधन नाही. हम्म. ते समर्थ माऊलींनी सांगितलंच आहे. हो. प्रातःकाळी, संध्याकाळी, निद्राकाळी, कुठल्याही वेळेला तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता. पण पहाटेची वेळ चांगली हे पण सगळे संत आवर्जून सांगतात. सांगतात. महाराजांनी पण सांगितलंय. त्यामुळे पहाटेचा अभ्यास नामसाधनेचा हा पहिला आपला व्हायला पाहिजे. एकदा तो झाला ना, की मग दिवसभरामध्ये तुम्ही जसं जमेल तसं मनातल्या मनात, अंगणात अगदी फेऱ्या मारताना, बरेच जण शतपावली करताना, हातात माळ घेतलेली असते, त्यांचं शांतपणे जप करणं चालू असतं चालू असतं. किंवा दिवसभर काहीतरी ऐकत असतात, स्तोत्र ऐकत असतात, एखादं धार्मिक प्रवचन ऐकत असतात, रामरक्षा ऐकत असतात आणि एकीकडे श्रीराम जय राम जय जय राम करत असतात. हे काही हरकत नाही. पण पहिलं आपलं जे व्हायला पाहिजे ते सगळं शांत असताना आणि आपण पण शांत असताना पूर्ण ह्याच्यात व्हायला पाहिजे. तेव्हा शक्यतो काहीही ऐकू नका. बर बर. आपण घेतलेलं नाम आपल्या कानाने ऐका. ओ. तो अभ्यास करायचा आहे आपल्याला सकाळच्या वेळेला. म्हणजे एकाग्रता साधली जाते. बरोबर. दुसरं काही ऐकायचं नाही. आपण स्वतःला विसरायचंय. आपण अवलोकन करायचंय. अनेक गोष्टी आहेत. हे आपण मागे सगळं होय बोललोय होय. आधीच्या भागांमध्ये. बरोबर. तो एकदा आपला भाग झाला ना सकाळचा, मग की मग दिवसभरामध्ये तुम्ही भजन ऐकताय, कोणाचं कीर्तन ऐकताय YouTubeवर किंवा कुठलं प्रवचन ऐकताय. ते ऐकता-ऐकता तुम्ही एकीकडे जप करूच शकता. नाम घ्यायला काही हे नाहीये, बंधन काहीच नाही. काहीच नाही. त्यामुळे ते तुम्ही घेऊच शकता. किंवा स्तोत्र आपण साधारणपणे पूजा करत असताना हां. स्तोत्र म्हणतो किंवा आपल्याला आता एवढं संस्कृत येत नसेल तर आपण ती ऐकतो. हां. दुसऱ्याने म्हटलेली असतात ती. आता त्या सगळ्या रेकॉर्ड्स अवेलेबल Available. असतात. त्याच्यामुळे अगदी विष्णू सहस्त्रनामापासून सगळी स्तोत्र एकीकडे आपल्या कानावर पडणं, श्रवण भक्ती. आपल्या कानावर सतत देवाचं पडलं पाहिजे. त्याने सुद्धा मनामध्ये तो भाव जागृत राहतो, अनुसंधान टिकतं. टिकतं. त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात श्रीराम जय राम जय जय राम करत असाल किंवा तुमच्या उपास्य दैवताचा जप करत असाल, बाजूने तुम्ही हे काही लावून ठेवलेलं असेल, हरकत नाही. त्याचं काही हे नाही. संध्याकाळी काही स्तोत्र आपण स्वतः म्हणावी. त्यानेही स्पंदनं हे होतात, वाचा शुद्ध होते, बरं, वाणी बरं. शुद्ध होते. त्याच्यामुळे स्तोत्रांचं फार महत्व आहे. उच्चारणाला उच्चारण आणि शुद्ध. शेवटी स्तोत्रामध्ये काय आहे? त्या देवतेचं सगळं गुणगानच गायलेलं असतं. हो, खरंय. मग त्याची फलश्रुती पण असते. हं. त्याचं सगळं वर्णन केलेलं असतं. ती देवता बरोबर. काय आहे? ते त्या स्तोत्रात सगळं सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक स्तोत्र प्रभावी आहे. त्यात हो. मंत्रच असतो तो सगळा. खरंय. त्याच्यामध्ये सगळं ते म्हणजे मंत्रविज्ञानच आहे एक प्रकारचं. त्याच्यामुळे ते स्तोत्र पठणही सगळं करावं अगदी. स्तोत्र पठण करावं, भजन ऐकावं, कीर्तन ऐकावं, हे सगळं करावं. प्रवचन जेवढ्या ह्याने तुम्हाला अनुसंधान ठेवता येईल तेवढं ठेवावं. हे सगळं करत असताना एकीकडे नाम घ्यायलाही हरकत नाही. पण सकाळची जी बैठक तुम्ही घालाल ना, तेव्हा मात्र सगळं बंद. शांततेमध्ये तुम्ही पण शांत अवलोकन करायचं. त्या मग बैठकीला दिवसभर काही हां, पर्यायच तेव्हा नाहीये. तुम्ही शक्यतो काहीही अ, ऐकू नका किंवा काहीही हे करू नका. तुम्ही घेत असलेलं नाम तुम्ही तुमच्या कानाने ऐका. म्हणजे हे दिवसभर करतोय आणि सकाळची सकाळची उपासना मात्र ही अगदी पूर्णपणे झालीच कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे. फॉर्ममध्ये झाली पाहिजे. मग दिवसभर तुम्ही हे सगळं करू शकता. बरं. आपण मागे परनिंदा टाळा, उच्चार सांभाळा यावरचा भाग आपला आधीच प्रसारित झालेला आहे. पण आत्ताच्या काही कमेंट्समध्ये पुन्हा एकदा त्याच्याचवर एक प्रश्न असा आलाय, की आपण निंदा टाळली, आपण ती करायची नाही असं आता ठरवलेलं आहे. पण प्रसंग असा येतो, की ती समोरची जी व्यक्ती बसलेली आहे, ती सारखी परनिंदा करणं, टिंगल-टवाळी करणं, त्याच्यानंतर ह्याच पद्धतीने बोलत असते. बरं, आपण ठरवलं, की आपण कठोर शब्द कोणासाठी बोलायचे नाहीयेत. मग अशा वेळी आपण मनात नामस्मरण सुरू करतो. कारण आपल्याला त्या बाजूला जायचं नाही. पण मन तर उदास झालेलं असतं. मग या प्रसंगाला आपण सामोरं कसं जायचं? हो, बऱ्याचदा असं होतं, व्यवहारामध्ये सुद्धा होतं. घरामध्ये होतं, नातेवाईकांमध्ये आपण जेव्हा जातो, मित्रपरिवारामध्ये, ऑफिसमध्ये, तर हे अगदी नैसर्गिकरित्या घडतं, की आपल्याच घरातली एखादी व्यक्ती असते, की जिचा स्वभाव असा असतो, खरंय. की थोडंसं निगेटिव्हच कायम त्या व्यक्तीकडनं नकारात्मकच भाव व्यक्त केले जातात. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना, की काहीही विषय घ्या समोर, ती व्यक्ती थोडीशी नकारात्मकतेकडे झुकलेली असते. हां, खरंय. आपल्याला
त्याला काही म्हणायचं नाही, आपण स्वभाव म्हणून पाहतो ह्या बघतोय. गोष्टीकडे. किंवा काही जणांचा असा स्वभावाचा भाग असतो, की ते पटकन दुसऱ्याविषयी बोलायला सुरुवात करतात. हं, हं. त्यांना न पटलेल्या गोष्टी म्हणा किंवा थोडंसं ज्याला आपण गॉसिप म्हणतो, बरं. ते बरचसं चालतं. किंवा काही जणं अनेकदा नकारात्मकच भाव कोणाविषयी किंवा हं. कुठल्याही गोष्टींविषयी व्यक्त करत असतात. मग बरोबर. अशी व्यक्ती आपल्या घरामध्ये पण असू शकते, घराबाहेर म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणी पण असू शकते, मित्रपरिवारामध्ये असू शकते आणि काय होतं नैसर्गिकरित्या आपल्याला त्या व्यक्तींना टाळता येत नाही खरंय. आणि आपला पण काही वेळेला हे तोल ढळू शकतो, बरोबर. की आपण सुद्धा नकळत त्यात खेचले जाऊ हं, शकतो. हं. कारण आपल्याला काहीतरी तर प्रतिक्रिया द्यावी लागते. हो ना. ती देता-देता कधी आपण त्या विषयामध्ये शिरलो आणि आपणही तसंच वागायला लागलो हं. किंवा बोलायला लागलो, हे होतं. पहिल्यांदा हे झाल्यानंतर पुढे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, की आपल्याला हे करायचं नाहीये. बरोबर. मग तोही अभ्यास आपण करतोय. मग त्याच्यावर उपाय काय तर गप्प बसायचं. बरोबर. मनातल्या मनात जप सुरू करायचा. तोही भाग आहे. पण समोरच्या व्यक्तीचा तो भाग ऐकूनच आपल्याला इतका त्रास व्हायला लागतो, की आपण आता म्हणतो, "बास आता. हां. नको बोलूस." किंवा "मला आता काही ऐकायचं नाही किंवा ऐकायचं मला नाही. ह्याच्यामध्ये पडायचं पण नाही." तर अशा जर गोष्टी सतत आपल्याला अनुभवायला येत असतील, तर आपण कुठेतरी त्या व्यक्तीला त्याची जाणीव करून दिली पाहिजे, बरं. की "बाबा, हे असं-असं होतंय आणि मला मग तू सांगत जाऊ नकोस. हं, मला काही ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने म्हणजे नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होईल, अशा पद्धतीने मला त्या ऐकायच्या पण नाहीयेत हं. आणि मग ह्या आयदर तू तुझ्यापाशी ठेव, नाहीतर तू दुसरं कोणी. माझ्यापाशी हे घेऊन येऊ नकोस." आणि आपण मौनच बरं म्हणावं, ऐकत राहावं. आता काय काही वेळेला आपल्याला पर्यायच नसतो. आता समजा ऑफिसमध्ये काही कामाच्या ठिकाणी चाललेलं असेल, तर काही वेळेला आपण पहिली 5 मिनिटं अनावधानाने त्या चर्चेत सहभागी हं. होतो. असं होतं, की पटकन आपण त्याच्यामध्ये सहभागी हं. होतो. मग नंतर आपल्याला लक्षात येतं, की नाही हां. आपल्याला हे करायचं करायचं नाही. नाही. अगदी. मग आपण आपल्या कामामध्ये आपलं लक्ष हे घालावं. शक्यतो त्यांच्या बोलण्यामध्ये आपण भाग घेऊ नये. कानावर पडत राहतं, पण आपण आपलं जर मन आपल्या सद्गुरूंकडे आणि हं. मनातल्या मनात आपण जप सुरू केला, तर ह्या गोष्टी नुसत्या आदळत राहतात, हां. पण आत शिरत नाहीत. हां. म्हणजे आपण ती कला साधावी, बरोबर. की मग ती व्यक्तीच तुम्हाला म्हणेल, की "मी काही बोलतोय ते कळतंय का?" तर नाही कळलं तरी एक वेळ चालेल. पण आपल्याला काही वेळेला त्याला पर्याय नसतो. हां. पण शक्यतो आपण आपल्याला सांभाळावं. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याला. एकाने प्रश्न विचारलाय दादा म्हणजे त्यांच्याकडनं वाईट कर्म घडली आहेत ह्याची त्यांना जाणीव आहे. आता कर्म घडलंय, वाईट घडलंय म्हणजे त्याची शिक्षा आपल्याला होणार आहे किंवा त्याचे जे काही परिणाम होणार आहेत ते आता आपल्याला भोगावे लागणार. त्या विचाराने मन त्यांचं विचलित होतंय, अस्वस्थ होतंय आणि त्यावेळेला महाराजांची एक गोष्टही त्यांना आठवतीये, की महाराज म्हणतात, की भूतकाळ म्हणजे त्यांचे सद्गुरू सांगतात, की भूतकाळात घडलेल्या ज्या गोष्टी असतात त्या पुन्हा-पुन्हा तुम्ही आठवू नका. तर हे मनात अनेक विचार येत असताना त्या विचारांना मागे टाकून येईल त्या कर्माच्या आपल्या ह्याला सामोरं जाऊन पुढे कसं जायचं आता? बऱ्याचदा असं होतं, की भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहेत, विशेषतः आपल्या हातनं चुकलेल्या गोष्टी, चुकीची घडलेली कर्म, ही त्या माणसाला माहिती असतात, की हे आपल्याकडनं वागायचं, बोलायचं चुकलेलं आहे हं. किंवा काही जणांचा आपल्याकडनं अपमान झालेला आहे, नकळत झालाय किंवा काही वेळेला आपण तो मुद्दामून केलेला आहे किंवा काही कृत्य आपल्या हातनं नकळत झालंय किंवा मुद्दामून केलंय. पण बरोबर. नंतर लक्षात आलंय, की अरे हे आपण असं वागायला नको हवं होतं. काही वेळेला आपल्याला सत्यत्व त्याचं नंतर कळतं, की अरे बरोबर. खरं काय होतं आणि आपण काय समजत होतो आणि म्हणून आपण असे वागलो किंवा बोललो आणि आज मला त्याची जाणीव होतीये, की मी असं करायला नको हवं होतं किंवा मी असं वागायला, बोलायला नको हवं होतं. तर अशा वेळेला एक गोष्ट करायची म्हणजे ज्या व्यक्तीच्या बाबतीत हे घडलेलं आहे, हं. त्या व्यक्तीला सरळ जाऊन माफी मागायची. बरं. ही पहिली गोष्ट, हं. की माझं खरंच चुकलंय. ठीक आहे, हा प्रसंग 10 वर्षापूर्वी घडलेला आहे. मला असं वाटत होतं, की माझीच बाजू बरोबर आहे. पण नंतर मला हे लक्षात आलं. मग उपासना मार्गावर चालायला लागल्यानंतर सद्गुरू महाराज आपल्याला अनेक गोष्टींची जाणीव करून देतात, की ह्या गोष्टी तुझ्या इगोपायी घडलेल्या आहेत हो. आणि तू मन दुखावलंयस किंवा तू चुकीचं वागलायस. तर पहिलं प्रायश्चित्त म्हणजे त्या व्यक्तीची जाऊन क्षमा हं. मागणं. भले तो प्रसंग जुना घडलेला असे नका.
पण तुमच्या डोक्यातनं जात नाही ह्याचा अर्थ त्याही व्यक्तीच्या डोक्यातनं तो गेलेला असेल असं नाही. हं. त्याच्यामुळे पहिलं जाऊन आपण क्षमा याचना करणं, की माझ्याकडनं हे चुकीचं वागलं गेलंय. भले जुनं काही प्रकरण असलं, एखादी गोष्ट घडलेली असली, ठीक आहे. पण भविष्यामध्ये मी ह्याच्यावर निश्चित अभ्यास करीन असं म्हणायचं आणि माफी मागायची बरं. त्या व्यक्तीची. हं. दुसरं आपल्या सद्गुरूंची माफी मागायची. हं. परमेश्वराची माफी मागायची. कन्फेस करायचं, की हो, ॲक्सेप्ट करायचं, कन्फेस करायचं, की हो, हे माझं चुकलंय आणि महाराज आता तुम्ही मला ह्यातनं बाहेर काढा. मग पुढच्या ह्याच्यात तो भाग येतो, की एकदा भूतकाळ आता कर्माचा हे आपल्याला येणार. हो. ठीक आहे. चुकीचं कर्म घडलंय ते येणार आपल्या वाट्याला. हं. काहीतरी फळ त्याचं वाट्याला येणार. पण त्याची ग्रॅव्हिटी, त्याची इंटेन्सिटी, ते कसं वाट्याला येईल, ते भोगताना आपल्या मनाची स्थिती हे सगळं महाराज सांभाळतील, सद्गुरू सांभाळतील. पण पुढे तरी चुकीचं कर्म जर घडलं नाही, हं. तर महाराज असं म्हणतात त्यांच्या तत्वज्ञानामध्ये, की आधीचं घडून गेलेलं आहे चुकीचं. हं. त्याला नामाची धग लावलेली आहे. पापं जळत जातायत. पण ते चुकीचं घडलेलं, जे घडलंय तुमच्या हातनं, ते जर तुम्ही परत केलं नाहीत, तर ते आधीचं नष्ट होत जातं. हं. परत नवीन मात्र चूक करायची नाही. बरोबर आहे. आधीची कर्म हळू-हळू नष्ट होतात. त्याची हे कमी-कमी नामसाधनेतनं होते. आपल्यापाशी फळ जरी आलं तरी ते आपल्याला सुसह्य असं येतं आणि ती पापं जळत जातात. त्याच्यामुळे नव्याने मात्र आपण ती चूक किंवा नव्याने ते करायची नाही. पाप मात्र आपण करायचं नाही. एवढंच आहे. एवढं. आणि मागची आठवण करायची नाही, भविष्याची चिंता करायची नाही. महाराज सांगतात तसं फक्त वर्तमानामध्ये जगायचं. आजचा क्षण आपण सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवायची आणि जगायचं. म्हणजे हातनं वाईट कर्म घडत नाही. महाराज म्हणतात तसं, जो नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणून टाळता येणार नाही. त्याच्या हातनं चांगलंच घडणार बरं. आणि परत त्याचं कर्ते पण त्याच्याकडे येणार नाही. तेही भगवंताला अर्पणच होणार. अशा ह्यानेच आपण जगायचं. म्हणजे सद्गुरू वचनावर विश्वास ठेवा, नामस्मरण करा आणि पुढे चला. जे झालंय गतकाळात ते त्याची कर्म भोगताना काय भोगून घ्यायचं, कसं करायचं ते ते महाराज देखील आपले बघून घेतील, सद्गुरू सद्गुरू बघून घेतील. बघून घेतील. मला वाटतं आज विनीतदादांनी ह्या भागामध्ये अनेक प्रश्नांची आपल्याला उकल करून सांगितली आहे. त्याच्यामधला मार्ग दाखवलाय. त्याच्यातनं आपल्याला पुढे कसं जायचं हेही सांगितलंय. तर सगळ्या साधकांना ह्यातनं नक्की त्यांचा मार्ग मिळेल, त्यांच्या प्रश्नांचं समाधान होईल आणि आपण पुढच्या भागात पुढच्या विषयाकडे वळू शकू. त्याच्यामुळे विनीतदादा आज तुम्ही खूप छान प्रकारे म्हणजे अनुग्रहाला इतकं कोणी सोपं करून सांगितलं असेल, की आपण बोट धरणं आणि सद्गुरूंनी आपला हात धरणं म्हणजे अनुग्रह. हे खरोखर महाराजांची किमया आहे, की अनुग्रहासारख्या मोठ्या महाराज विषयाला इतकं अगदी साधं सोपं करून आपल्याला त्यांनी सांगितलंय, जे सामान्य माणसाला कळेल, रुचेल, समजेल आणि मुख्य म्हणजे ते तसं करू शकतील. तर ह्या विश्वासाने आपण आज ह्या भागाला इथेच थांबूया आणि त्या रामरायाला प्रार्थना करूया. आपदामपहर्तारं दातारं दातारं सर्वसंपदां सर्वसंपदां लोकाभिरामं लोकाभिरामं श्रीरामं श्रीरामं भूयो 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 नमामि. नमाम्यहम्. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.